हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत. आपण आज टेस्ट फर्स्ट जी आहे एमपीएससी प्रिलिमची, तर त्याचं डिस्कशन घेणार आहोत. तर मला माहिती आहे की तुम्हा सर्वांना चांगला पेपर गेला असणार आहे, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह केला असणार आहे. पण आज आपण ह्या डिस्कशन मध्ये पाहणार आहोत की कोणते आन्सर बरोबर आहे, त्यासोबत जे दुसरे जे ऑप्शन आहेत ते का चुकीचे आहेत. म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला हवंय की बाकीचे 3 ऑप्शन का चुकीचे आहेत. या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण ह्या डिस्कशन मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर कोणते उत्तर बरोबर आहेत आणि कोणते उत्तर चुकीचे आहेत आणि का चुकीचे आहेत, ह्या सर्व गोष्टींचा आढावा आपण ह्याच्यामध्ये घेऊया. चला सुरुवात करू. बघा, आपलं जे आहे पहिलं डिस्कशन जे आहे, ठीक आहे, पहिलं जे आहे आपलं डिस्कशन, तर बघा पॉलिटी आणि हिस्ट्री. ठीक आहे, हे 2 टॉपिक आहेत आपले आजचे. पॉलिटी आणि हिस्ट्रीवरचं आपण डिस्कशन घेणार आहोत. त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला माहिती की जन उपक्रम. आता बघा, इथं काही गोष्टी आहेत की ज्या आपण जे म्हणू आपण लोकशाहीचे काहीतरी वैशिष्ट्य आहेत. त्या लोकशाहीच्या वैशिष्ट्यावर हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे बघू आपण, बघा प्रश्न वाचू अगोदर. इथं दिलंय की जन उपक्रम, त्यालाच काय म्हणतो आपण, पब्लिक इनिशिएटिव्ह आहे का नाही. ह्याला काय म्हणतो आपण, पब्लिक इनिशिएटिव्ह. या संज्ञेबद्दल खालील विधाने वाचा. आणि सांगितले त्यांनी अयोग्य नसलेले. आता बघा, नीट विचार करा. ज्यावेळेस आपल्याला असं कन्फ्युजन होतं की अयोग्य नसलेले, तर त्यावेळेस तुम्ही इंग्लिश मध्ये वाचू शकता, ते सोपं राहतं की नॉट इनकरेक्ट आहे का नाही. इनकरेक्ट नाहीये म्हणजेच काय, चूक नाहीये म्हणजे बरोबर. म्हणजे आपल्याला इथं काय विचारलंय त्यांनी, तर बरोबर जे आहे तर ते विधान विचारलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला बरोबर काय आहे ते इथं सांगायचंय. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय, बरोबर कोणतं विधान आहे ते शोधायचे. ठीक आहे, बघू. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा सांगितले त्यांनी की पब्लिक इनिशिएटिव्ह काय आहे बाबा आणि त्याच्याबद्दल विधान कोणते आहे. तर बघा, 4 प्रकारचे लोकशाहीचे जे वैशिष्ट्य आहेत त्याच्यापैकी पहिला जो असतो तो असतो रेफरंडम आहे का नाही. तर रेफरंडम म्हणजेच काय असतं की एखादा कायदा, समजा तिथली लोकसभा असेल, जे काही संसद असेल, त्या संसदेमध्ये मांडला जातो आणि नंतर मग तो कायदा करण्याच्या अगोदर आहे का नाही, म्हणजे मांडल्यानंतर, तर ती लोकशाही काय म्हणते तिथली, की लोकशाहीला वाटतं की सगळ्या जनतेला आपण विचारायला पाहिजे आहे का नाही. मग संसद काय करते, तो जो आहे कायदा तो जनतेपुढे मांडते. जसे की उदाहरण आहे बघा, ब्रेक्झिट माहित असेल तुम्हाला आहे का नाही. ब्रेक्झिट जे आहे, हे ब्रेक्झिट म्हणजे इंग्लंडला ब्रिटन पासून, जे आपलं ब्रिटन आहे त्यापासून वेगळं करायचं का, तर त्यासाठी इंग्लंडनं काय केलं होतं, तसा रेफरंडम घेतला होता. रेफरंडम म्हणजेच काय, की लोकांच्या रेफरन्ससाठी देणं आहे का नाही. तो जो कायदा आहे तो लोकांच्या रेफरन्ससाठी द्यायचा हवा आणि लोकांनी सांगायचं की हे बरोबर आहे का नाहीये आहे का नाही, लोकांचं मत जाणून घ्यायचं, त्याला म्हणतात रेफरंडम. म्हणजे अगोदर संसद जे आहे ते कायदा मांडते आणि त्याच्यानंतर रेफरन्सला पाठवते आहे का नाही, त्याला म्हणतो आपण रेफरंडम. आता दुसरा जो आहे तो असतो इनिशिएटिव्ह, पब्लिक इनिशिएटिव्ह म्हणून. आता बघा, नावातच असतं इनिशिएटिव्ह म्हणजे काय, हे इनिशिएट केलं असतं, सुरुवात केलेली असते. कोणी, लोकांनी सुरुवात केलेली असते. रेफरंडम मध्ये सुरुवात संसदेने केली असते. कायदा विधी जो आहे मांडला असतो आणि नंतर मग तो लोकांसाठी पाठवला असतो. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, लोकांनीच आग्रह केला असतो की अशा प्रकारचा तुम्ही कायदा आणायला पाहिजे आहे का नाही. तर रेफरंडम आणि इनिशिएटिव्ह मध्ये हा फरक आहे. रेफरंडम मध्ये लोकसभा जी आहे किंवा संसद सुरुवात करते, तर इनिशिएटिव्ह मध्ये तर पब्लिक स्वतःच इनिशिएट घेते आणि स्वतःच सुरुवात करते आणि म्हणते की अशा प्रकारचा कायदा यायला पाहिजे आणि मग लोकांचा ऐकून मग संसद त्याच्यावर कायदा करते. ठीक आहे, हा दुसरा प्रकार आहे ज्याच्यावर हा प्रश्न आहे. तिसरा जो असतो रिकॉल. रिकॉल म्हणजे काय, समजा लोकांना वाटतंय की आपण एखाद्या सदस्याला आपण नेमून दिलंय, आमदार असेल, खासदार असेल, आणि तो खासदार जो आहे तो चांगलं काम करत नाहीये, तर काय करा, त्याला रिकॉल करा. म्हणजे काय, परत मागून घ्या. म्हणजेच काय, त्याला कामावून काढून टाका की तो आता योग्य काम करत नाहीये. अशा प्रकारे त्याला म्हणतो आपण रिकॉल आहे का नाही. आणि चौथा जो आहे तो प्लेबिसाइड. प्लेबिसाइड म्हणजे काय, जनमत, लोकांचं मत जाणून घ्यायचंय. पण हे कशावर जाणून घ्यायचं, एखाद्या इश्यूवर आहे का नाही. एखादा इश्यू असेल, एखादी समस्या असेल, त्याच्याबद्दल लोकांचं मत जाणून घेणं. हा काय कायदा वगैरे नसतो, हे फक्त एखादा इश्यू असतो जो की देशासमोर आलेला असतो. अशा प्रकारे रेफरंडम, इनिशिएटिव्ह, रिकॉल आणि प्लेबिसाइड मध्ये फरक आहे आणि त्याच्यावरती हा प्रश्न आहे. तर बघू, आपला जो आहे इनिशिएटिव्ह, जो की लोकांनी सुरू केलेला असतो आहे का नाही. तर बघा, इथं दिलं पहिलं, कायदा करणे ही कायदेमंडळाची जबाबदारी असते, परंतु नागरिकांनीच कायद्याचा प्रस्ताव मांडणे. बरोबर आहे, नागरिकांनीच कायद्याचा प्रस्ताव सुरुवातीला मांडलेला असतो, त्यांचा इनिशिएटिव्ह असतो, याला जन उपक्रम असे म्हणतात. तर पहिलं विधान बरोबर आहे. ठराविक संख्येच्या नागरिकांनी असा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळात त्याची दखल घ्यावीच लागते. हो, जर का खूप मोठ्या संख्येनं जर का प्रस्ताव दिला तर दखल घ्यावीच लागते. पण तिसरा जो प्रश्न आहे बघा, काय म्हणतं तिसरं विधान, असा अधिकार सिंगापूर मधील नागरिकांना आहे. तर लक्षात घ्या, सिंगापूर नाहीये, तर कोणाला आहे, स्वित्झर्लंड आहे का नाही, स्वित्झर्लंड मधल्या नागरिकांना आहे. तर त्यामुळं पहिले 2 विधान बरोबर आहेत आणि जे आपण काय म्हणू, तिसरं विधान जे आहे ते चुकीचे. मग काय म्हणणार आपण, अ आणि ब जे आहे ते विधान बरोबर आहे का नाही. पहिले 2 विधान बरोबर आहेत. चला पुढे बघूया, पुढचा प्रश्न कोणता आहे तो
बघा, महाराष्ट्र राज्यात सध्या 2023 कोणते 2 राजकीय पक्ष मान्यता प्राप्त प्रादेशिक पक्ष आहेत? हा थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे, तर सगळ्यांना माहिती असेल की हे जे आहे कोणतं, आपला शिवसेना जो आहे तो, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे काय, मनसे. हे 2 पक्ष आहेत सध्या. पण हे वंचित बहुजन आघाडी आहे तर तो छोटा पक्ष आहे, आणि दुसरा पण प्रहार जनशक्ती पार्टी, तेही तुम्हाला माहिती असेल छोटे पक्ष आहेत, त्यामुळे ते काही आपले राजकीय पक्ष नाहीयेत. एकदम सोपा प्रश्न होता, फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. पुढचं बघा, खालील विधाने वाचा आणि म्हणते वरीलपैकी योग्य विधान कोणतं, आहे का नाही. तर योग्य विधान बघू आपण. बघा, फ्रान्स देशाच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची सुरुवातच म्हणजे हे फ्रेंच रिव्होल्युशन जे आहे का नाही, फ्रेंच राज्यक्रांती, त्याच्यावर हा प्रश्न आहे. बघा, फ्रान्स देशाच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची सुरुवातच सर्व माणसे जन्मतच समान आहेत या वाक्याने होते. जर का वाटलं तर आपल्याला वाटतं खरंच बरोबर असेल, पण नाही. लक्षात घ्या, जे जाहीरनामा आहे का नाही फ्रेंच रिव्होल्युशनचा, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला असं दिलंय की माणसे स्वतंत्र जन्माला येतात, आहे का नाही. प्रत्येक जण स्वतंत्र येतो आणि स्वतंत्र राहतो, पण हक्कानं मात्र सेम असतो, आहे का नाही, स्वतंत्र असतो. इथं तेच दिलंय बघा, माणसे स्वतंत्र जन्माला येतात व स्वतंत्र राहतात आणि हक्काच्या बाबतीत समान असतात, आहे का नाही. हक्क पण सगळ्यांना समान असतो. अशा प्रकारे हे सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे, कारण का हे चुकीचं दिलंय बघा, सर्व माणसे जन्मतच समान आहे. ठीक आहे. दुसरं विधान बघा, फ्रान्समधील राज्यक्रांती हो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवण देते, त्या बेसवरच आधारित होते. आणि जॉन लॉक मोठे विचारवंत होते. जॉन लॉक सारख्या राजकीय विचारवंतांनी समतेच्या संकल्पनेवर भर दिला. तर त्यामुळे आपलं जे विधान जे आहे ब, आहे का नाही, ऑप्शन नंबर 2 म्हणू आपण त्याला. ब आणि क जे आहे ते विधान बरोबर आहेत. अ चुकीचं आहे, कारण का हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय. पुढचा आहे बघा, खालील विधाने अभ्यासाने सांगते अयोग्य विधान, म्हणजेच काही चुकीचं विधान आपल्याला शोधायचंय. ठीक आहे, बघू आता. बघा दिलं इथं, राष्ट्रीय मागास वर्ग जे आयोग जो आहे एनसीबीसी म्हणतो आपण, आहे का नाही, ज्याला म्हणतो आपण एनसीबीसी, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, आहे का नाही, एनसीबीसी. आता लक्षात घ्या, राष्ट्रीय मागास वर्ग आयोग हा घटनात्मक आयोग असून याची स्थापना 14 ऑगस्ट 1993 रोजी झाली. बरोबर आहे. एनसीबीसी जे आहे ते 1993 साली झालं होतं, कारण का त्यावेळेस 1992 ला इंदिरा साहनी केस झाली होती, आहे का नाही. सुप्रीम कोर्टनं वर्डिक्ट दिलं होतं आणि सांगितलं होतं सरकारला की असं काहीतरी तुम्ही आयोग स्थापन करा. तर लक्षात घ्या, इंदिरा साहनी केस आपल्यासाठी महत्वाचं आहे 1992 ला, आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्ट, आहे का नाही, ह्यानं दिलेलं जे विधान आहे ते पण महत्वाचं आहे. नंतर बघा, 2018 नंतर अनुच्छेद 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा, कॉन्स्टिट्यूशनल, आहे का नाही, घटनात्मक दर्जा देण्यात आलाय. एनसीबीसी आता कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. या आयोगाचे सध्याचे 2023 चे अध्यक्ष कोण आहेत? श्री हंसराज अहिर. हो, आणि हे महत्वाचे आहेत, कारण काही चंद्रपूरचे आहेत, आपले महाराष्ट्र आहे का नाही, हे महाराष्ट्राचे आहेत, हंसराज अहिर. अशा प्रकारे हे तिन्ही विधान जे आहेत, तर काय म्हणू आपण त्याला, बरोबर आहे. त्यामुळं त्यांनी विचारलंय अयोग्य विधान कोणतं, तर आपण म्हणणार यापैकी नाही, आहे का नाही, यापैकी नाही, वरीलपैकी कोणतंच विधान अयोग्य नाही, सगळे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आणि बघा, एनसीबीसीचं स्ट्रक्चर कसं असतं, तर एक अध्यक्ष असतो, बरोबर आहे का नाही, दुसरा एक उपाध्यक्ष असतो आणि 3 सदस्य असतात. अशा प्रकारे 5 लोकांची बॉडी असते. ठीक आहे, 5 लोकांची बॉडी आहे. चला पुढे जाऊया. पुढचा आहे प्रश्न, भारतीय घटनेतील प्रदान केलेल्या हक्कामधील धर्म स्वातंत्र्याचा हक्क खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. म्हणजे धर्म स्वातंत्र्य जे दिलेलं आहे, आपले मूलभूत हक्क, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक तो समाविष्ट होत नाही. बघा, एकदम लॉजिकली हा प्रश्न सॉल्व्ह होतो, ह्याच्यासाठी जास्त काही नॉलेजची गरज नाही. सगळ्यांना माहिती असेल कलम 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलाय बाबा, आहे का नाही, तुम्ही धर्म प्रसार करू शकता वगैरे सगळं दिलेलं आहे. पण बघा इथं ऑप्शन काय, एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क, हो तुम्ही प्रवचन वगैरे करू शकता, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, हे बरोबर आहे. एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक्क, हो तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करू शकता. नंतर एखाद्या धर्माचा प्रसार, हो प्रसार पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे दिलंय सक्तीने धर्मांतर करण्याचा, बघा हे उत्तर सांगते की मीच उत्तर आहे का नाही, तर सक्तीनं नाही, कंपल्शन नसतं, कंपल्सरी काय म्हणू आपण, कंपल्शन टाकून धर्मांतर करण्याला बंदी आहे, आणि त्यामुळेच हेच आपलं आन्सर आहे. त्यांनी विचारलंय कशाचा समावेश होत नाही, तर हे चौथा जो ऑप्शन आहे त्याचा समावेश होत नाही. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं आहे बघा, कोणत्याही संघ राज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास, आता लक्षात घ्या, जे युनियन टेरिटरी आहेत का नाही, तर त्याचं क्षेत्र जे आहे ते आपण बदल करू शकतो, वाढवू शकतो, आहे का नाही. म्हणून बघा इथं म्हटलं गेलंय भारत हा विनाशी राज्यांचा, विनाशी म्हणजे काय, त्याच्यामध्ये नाश होतो म्हणजे चेंज होऊ शकतो, तर विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. कारण का हा जो संघ आहे तर तो बदल होऊ शकत नाही, जे केंद्र आहे म्हणा किंवा जे आपली भारताची सीमा आहे म्हणा, तर ते बदलू शकत नाही, आहे का नाही. म्हणजे तो अँगल नाही, सीमा बदल ते नाही म्हणतोय मी, संघ आहे तो नष्ट नाही होऊ शकत, बरोबर आहे का नाही. पण जे राज्य आहे त्याच्यामध्ये मात्र बदल होऊ शकतो, म्हणून म्हटलंय विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. पण हे अमेरिकेत उलट आहे बरं का, लक्षात घ्या, तिथं उलट आहे, तिथं काय म्हणू आपण, अविनाशी संघ
संघांचा अविनाशी संघ असं म्हणू शकतो आपण त्याला अमेरिकेला. तर भारत मात्र विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. ठीक आहे, कारण का त्याच्यामध्ये चेंजेस केले जाऊ शकतात, संसद करू शकतो त्याच्यामध्ये चेंजेस. म्हणून बघा, राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असेल व संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह नाही, राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असेल व संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायाविषयी, म्हणजे काय, त्याचं मत नाही घेतलं तरी चालतं. इंग्लिशमध्ये व्यवस्थित कळेल. रेकमेंडेड बाय द प्रेसिडेंट, हो प्रेसिडेंट रिकमेंड करावं लागतं प्रेसिडेंटला, अँड विदाउट द इनपुट ऑफ द युनियन टेरिटरी कन्सर्ट, आहे का नाही, युनियन टेरिटरीचं कन्सर्न, त्याची संमती वगैरे नाही घेतली तरी चालते. तर अशा प्रकारे कलम 3 मध्ये जे आहे क्षेत्र बदल सांगितले, आहे का नाही, हा जो आहे कलम 3 बघा, कलम 3 मध्ये ठीक आहे, कलम 3 तुम्हाला दिसत असेल इथं, हे जे आहे कलम 3 क्षेत्र बदल, जो की आपलं बॉर्डर आहे तर ते चेंजेस आपल्याला करता येतात, त्या बाबतीत हे कलम आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे तेच आपलं इथं आन्सर आहे. चला पुढे जाऊया. पुढचं बघा, भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही, आहे का नाही, की भारताचं नागरिकत्व रद्द करण्यासंबंधी. तर बघा, भारताचं नागरिकत्व 3 गोष्टींनी रद्द करता येतं. पहिली गोष्ट म्हणजे काय, त्या व्यक्तीनं स्वतः त्याग केला असेल तर, म्हणजे काय, त्यानं समजा मला म्हटलंय की मला आता ह्या देशाचं नागरिकत्व नकोय, आहे का नाही, तर त्यानं त्याग केला असेल तर पहिला पर्याय झाला. दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे संपुष्टात येणं, जर का त्या व्यक्तीनं समजा दुसऱ्या देशाचं एखादं नागरिकत्व घेतलं तर आपोआप भारताचं नागरिकत्व त्याचं संपुष्टात येईल. अशा प्रकारे हे 2 प्रकार झाले, त्याग आणि संपुष्टात. त्याग तो स्वतः करतो, तर संपुष्टात कसं येतं, तर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं त्यानं तर भारताचं नागरिकत्व त्याचं जातं. आणि आता तिसरा ऑप्शन म्हणजे काय, हिरावून घेणं. तर आपलं भारत सरकार जे आहे तर ते त्याचं नागरिकत्व हिरावून घेऊ शकतं, जर का त्यानं भारताबाहेर सलग 7 वर्ष राहिला तर, आहे का नाही, काय म्हणू आपण 7.5 लागली म्हणायची त्याच्या पाठीमागं, तर सलग 7, आहे का नाही, 7.5 असते का नाही 7.5 वर्षाची, तर सलग 7, आहे का नाही, सलग 7 वर्ष जर का तो भारताच्या बाहेर राहिला, समजा 2024 ला गेला आता तो, आहे का नाही, आणि पार 2031 पर्यंत बाहेरच राहिला, सलग 7 वर्ष बाहेरच्या देशामध्ये राहिला, तर त्याचं नागरिकत्व रद्द होईल. पण इथं काय दिलंय बघा त्यांनी, भारताबाहेर सलग 5 वर्ष, तर लक्षात घ्या 5 वर्ष नाहीये, किती, सलग 7 वर्ष आहे, आणि त्यामुळेच हे विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला सांगितलंय कोणतं विधान सत्य नाही, तर हेच, आहे का नाही, हे विधान सत्य नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे आहे तेच आपलं आन्सर आहे. ठीक आहे, बाकीचं बरोबर आहे. फसवणूक करून खोटी माहिती दर्शन किंवा दिलं पण नागरिकत्व मिळवले असेल तर, फ्रॉड केला असेल, कृतीतून भाषेतून राज्यघटनेची बेईमानी किंवा द्रोह केला असेल तर बरोबर आहे, भारताशी शत्रू किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर बरोबर आहे. पण हे मात्र चुकीचं आहे, इथं 7 वर्ष आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. परत बघा, इथं चुकीचं विधान कोणतं ते विचारलेलं आहे आपल्याला. आता बघा, हे जे आहे अनुच्छेद 29, आहे का नाही, हे जे अनुच्छेद आहेत का नाही, कलम 29 हे कशा संबंधात आहे, अल्पसंख्याकाच्या हितांचं संरक्षण, आहे का नाही, अल्पसंख्याक पण त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. कलम 30 काय सांगतं, शिक्षण संस्था स्थापण्याचा अधिकार, त्यांना स्वतःच्या शिक्षण संस्था पण स्थापन करता येतात, असे ते 2 कलम आहेत. इथे दिले बघा, अनुच्छेद 29च्या शीर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे, हो आहे. अनुच्छेद 29च्या तरतुदी बहुसंख्याकासाठी लागू आहेत, हो. पण तिसरं जे आहे बघा, अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे, बरोबर, कारण का स्पेसिफिक दिलंय की धर्म आणि भाषेनुसार तुम्ही आपल्या ज्या संस्था वगैरे आहे ते काढू शकता आणि तुम्ही तुमचं संरक्षण करू शकता. आणि तिसरं जे आहे, सर्व विधानी खरे, तर हेच असेल आपलं, कोणतंच विधान खोटं नाहीये, कारण का हे सगळे जे विधान आहे ते बरोबर आहेत, कारण का कलम 29 आणि 30 मध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. तर त्यामुळे आपण म्हणू सर्व विधाने खरी आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा आहे बघा, स्वातंत्र्य समतेपासून, आता फॅक्च्युअल प्रश्न आहे बघा, स्वातंत्र्य समतेपासून वेगळे अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही, म्हणजे दोघांना एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही, आणि स्वातंत्र्य समतेला व बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही, हे उद्गार कोणाचे आहेत, असं विधान जे आहे ते सगळ्यांना माहिती असेल किंवा तुमच्या वाचनामध्ये पण आला असेल, तर डॉक्टर B.R. आंबेडकर, आहे का नाही, आंबेडकरांचंही विधान आहे. तर हे फॅक्च्युअल प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न होता. पुढे बघूया, भारतीय राज्यघटनेनुसार सरकारी खर्चाने किंवा मदतीने चालविता येणाऱ्या शिक्षण संस्थेत, म्हणजे गव्हर्नमेंटचं जे काय म्हणू आपण त्याला फंड येतोय, अशा संस्थेमध्ये शिक्षण संस्थेत खालीलपैकी कोणत्या कारणावरून प्रवेश नाकारला तरी ते घटनाविरोधी ठरत नाही. तर लक्षात घ्या, अशा संस्थेमध्ये, आहे का नाही, जन्मस्थान आणि लिंग. आता बघा, मला सांगा, धर्म आणि वंशावरून कोणाला आपण थांबवू शकतो का, की नाही बा तू ह्या धर्माचा आहे, तू ह्या शाळेमध्ये येऊ शकत नाही, तर बिलकुल नाही, सरकार असं मान्यच करणार नाही. दुसरं बघा, जात आणि भाषा, बिलकुल नाही, जातीवाद पण इथं जमणार नाही की तू ह्या जातीचा शाळेमध्ये येऊ नको, बिलकुल नाही. धर्मानुसार पण नाही, जर का धर्मवंश नाही तर धर्म पण येणार नाही. ऑप्शन नंबर असेल काय, क, फक्त जन्मस्थान आणि लिंग. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, फक्त क, आहे का नाही, जन्मस्थान आणि लिंगावरून एखाद्या वेळेस त्याला थांबवता येऊ शकतं शाळेमध्ये. चला पुढे बघूया.
पुढचं जे आहे कोणत्या घटना दुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला. ठीक आहे, तर लक्षात घ्या जी आहे ती 86वी घटना दुरुस्ती आहे का नाही. कोणती 86वी घटना दुरुस्ती. असे काही फॅक्च्युअल प्रश्न पण आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये की ज्याला काय म्हणू आपण त्याला विश्लेषणाची गरज नाही, तुम्हाला ते फॅक्च्युअल डेटा जो आहे तो माहितीच पाहिजे. ही 86वी घटना दुरुस्ती आहे तर त्यांनी हा दिलेला आहे. पुढे बघा, मधु किशोर विरुद्ध बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996च्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की डॅश ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांची आवश्यक असणारी योजना आहे. तर लक्षात घ्या ह्याचं जे उत्तर आहे का नाही तर ही सिडो आहे का नाही. ही सिडो योजना. आता काय आहे योजना बघा समजून घेऊ आपण. सिडो म्हणजेच काय, कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन आहे का नाही. तर जे काही स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात का नाही ते सगळे नष्ट करणे त्या संबंधित ही आंतरराष्ट्रीय संधी आहे का नाही. आणि कधी झाली होती 1981 आहे का नाही. 1981 साली ही सिडॉजी नावाची आहे ती संधी झाली होती आणि हीच आहे आणि हेच आपलं उत्तर आहे का नाही. सिडॉ जे आहे तर हेच आपलं उत्तर आहे. याच्यामध्ये युएनडीपी वगैरे युएनसीआर नाहीये. युएनडीपी डेव्हलपमेंटचं काम करतं, युएनसीआर तर चाइल्ड आणि ह्युमनचं काम करतं आहे का नाही. नंतर सीएसईआर नाही. सिडॉ जी आहे तर ती आपली संस्था आहे, संधी आहे, तर तेच आपलं उत्तर आहे. चला पुढे बघूया. पुढे दिले खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती एससी आणि एसटी आणि इतर मागास वर्गासाठी खासगी विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. तर परत हे फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्याचं उत्तर असणार आहे 93 आहे का नाही. जे 93 आहे तर तेच आहे, फॅक्च्युअल डेटा आहे त्यामुळे हेच आन्सर असणार आहे. पुढे बघा, मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा. आता जे मूलभूत कर्तव्य आहेत का नाही बघा 11 मूलभूत कर्तव्य आहेत आपले. किती? 11 मूलभूत कर्तव्य आहेत. त्याच्यामध्ये माहिती असेल तुम्हाला किती स्मारकाचं संरक्षण करणं वगैरे जे आहे ते सगळं. आता बघा इथं तेच दिले, सार्वभौमत्वाचं रक्षण करणे आहे का नाही. जे सार्वभौमत्व आहे त्याचं रक्षण करणे, राष्ट्रगीताचा सन्मान, हो आपण राष्ट्रगीताचा सन्मान करायलाच पाहिजे, उभं राहिलंच पाहिजे. नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती आहे, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण आहे, सगळ्या गोष्टी आहेत आहे का नाही. तर यांचा जर क्रम बघितला तर बघा राष्ट्रगीत जे आहे ते सगळ्यात टॉपला आहे, 1 नंबरला ते येईल. त्याच्यानंतर जे आहे सार्वभौमत्वाचं रक्षण आहे, नंतर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती, सगळ्यात शेवटी जे आहे सार्वजनिक संपत्तीचं रक्षण आहे. असा 11 जे आहे तर त्याच्यामध्ये हा क्रम लागतो. म्हणजे हे अगोदर आहे त्याच्यानंतर ते, तो ऑप्शन नंबर असेल 3 आहे का नाही. ऑप्शन नंबर 3 जे आहे तर त्याच आपलं आन्सर आहे. चला पुढे बघूया. पुढचं, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो आहे का नाही. बघा काय म्हणते, राष्ट्रपती जे काही आपण म्हणतो त्यांना की राष्ट्रपती जे आहे प्रेसिडेंट त्यांना निवडून दिलं जातं, त्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो जर तो स्वतः उमेदवार असेल तर आहे का नाही, असं त्यांनी दिलंय. ठीक आहे, तर नाही, जर का तो स्वतः उमेदवार असेल तर का अपात्र होईल बाबा. जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल तर नाही, बहुमत नाही सिद्ध केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नसतं. पण बघा तिसरा ऑप्शन, जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असतो. कारण का, हे जे प्रेसिडेंट आहे त्याला निवडून कोण देतं तर विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे नाही. हे आहे का नाही, वरिष्ठ गृह म्हणजे काय, विधान परिषद झालं. तर विधान परिषद नाही तर काय, विधानसभेचे जे निवडून आलेले लोक आहेत ते मतदान करत असतात. त्यामुळे तिसरं जे विधान आहे का नाही तेच आपलं इथं आन्सर आहे. जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल, काळजीवाहू असो अगर नसो त्याचा काही प्रॉब्लेम नसतो आहे का नाही. ऑप्शन नंबर 3 जे आहे ओनली सी म्हणू आपण त्याला, क इथं म्हणू ऑप्शन 3, फक्त क जे आहे ते बरोबर आहे. चला पुढे बघूया. पुढील पैकी कोणते विधान चुकीचे, परत आपल्याला चुकीचं विधान विचारलं इथं. बघा काय विचारलंय, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीतून उद्भवणाऱ्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते. हा बरोबर, चौकशी करू शकतं. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उद्भवणाऱ्या मुद्द्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो नाही. लक्षात घ्या, इथं राष्ट्रपतींचा काय म्हणू आपण त्याला नसतो. कोणाचा असतो, संसद आहे का नाही, कोणाचा असतो, संसदेचा असतो. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्य अग्राह्य ठरत नाहीत. बरोबर, त्यांनी जे निर्णय घेतला ते काही अग्राह्य ठरत नाहीत. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबींचे कायद्याद्वारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते. हो तेच सांगितलं आपण इथं आहे का नाही, संसदेला करता येतं, पण राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम नसतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढील विधानांचा विचार करा. बघा काय म्हणते त्यांनी की कोणते विधान बरोबर आहे, त्याचं स्पष्टीकरण काय ते बघू आपण. बघा पहिलं, भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात आहे का नाही. काय म्हणतंय, भारतात राज्यसभेचे सदस्य जे आहे तर अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात राज्यसभेचे. हा बघा ठीक आहे, पुढे दिले, राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते. ठीक आहे, राज्यसभा लोकांपेक्षा, बरोबर आहे, लोकांपेक्षा जे आहे का नाही राज्यांचं. कारण का, ह्याला जे आहे ते राज्याचे विधानसभेचे जे लोक आहेत का नाही ते निवडून देत असतात आहे का नाही, विधानसभेचे सदस्य निवडून देत असतात. आता बघा इथे दिले अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे. नाही, त्यांचा दोघांचा काही संबंध नाही. इथं जसं म्हणतंय भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात, हो बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण आपण त्यांना डायरेक्ट मतदान करत नाही आहे का नाही, अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. कारण का सगळी जनता काही वोटिंगला जात नाही त्यांना निवडून देण्यासाठी. राज्यसभा लोकांपेक्षा
सर्वांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते. आता ह्याचं काही स्पष्टीकरण नाहीये, दोन्ही वेगळे फॅक्ट आहेत, है का नाही. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, पण ब हे अचे स्पष्टीकरण नाहीये. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे तेच आपलं इथं आन्सर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, है का नाही. पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला बघायचं. बघा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये प्रदूषण मुक्त स्वच्छ पर्यावरणाचे हक्क अंतर्भूत आहेत. आता जर का प्रश्न वाचला तर आपल्याला वाटतं सगळं बरोबर आहे. नाही, लक्षात घ्या, अनुच्छेद जो 23 आहे का नाही, कलम 23 म्हणा, तर ह्याच्यामध्ये काय दिलंय, शोषणाविरुद्धचा अधिकार, मानवी तस्करी वगैरे नाही का, तो वेश्या व्यवसाय म्हणा किंवा मानवाचं गुलाम म्हणून वापर म्हणा, तर ह्या गोष्टींना सगळ्यांना विरोध केलाय शोषणाविरुद्ध, आहे का नाही. जर का एखादे शोषण होत असेल त्याच्या विरुद्ध तो अधिकार आहे. तर लक्षात घ्या, शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे अनुच्छेद 23 मध्ये दिलाय, त्यामुळे हे विधान चुकलं. दुसरं बघा, जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांच्या संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास हक्क असेल. नाही, कलम 34 मध्ये तर लष्करी कायदा आहे का नाही, मार्शल लॉ असतो का नाही आपला, तर तो 34 मध्ये आहे. तर त्यामुळं हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. आपण म्हणू एकही नाही, एकही बरोबर नाहीये. ठीक आहे, चला पुढे जाऊया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे का नाही. कोणत्या कलमामध्ये मोफत सहाय्य देण्याची आहे बाबा. तर बघा, इथं कलम 44 आहे, त्याच्यामध्ये समान नागरी कायदा लागू करणे असं सांगितलंय. समान नागरी कायदा लागू करायला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणून आपण त्याला. नंतर कलम 48 मध्ये पर्यावरणाचं संरक्षण करणं असं दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, 39 म्हणण्यापेक्षा 39A मध्ये दिलं बरं का. 39 चे 3-4 पॉईंट आहेत, तर 39 नाही, 39A हे उत्तर बरोबर आहे. 39A मध्ये हे सगळं विश्लेषण दिलेलं आहे. मार्गदर्शक तत्व माहित असेल, कलम 36 ते 51 आहेत, है का नाही. कलम 36 ते 51 मध्ये आपले मार्गदर्शक तत्व दिलेले आहे. चला पुढे जाऊया. पुढचं आहे, खालील विधाने वाचा. सांगितले परत ते अ व बरोबर आहे का, त्याचं स्पष्टीकरण आहे का. तर बघा परत, भारताचे राष्ट्रपती हे संघ राज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत. हो, बरोबर आहे, कार्यकारी प्रमुख असतात ते. दुसरं, ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत. हो, तिन्ही सैन्य दलांचे ते प्रमुख असतात, हे पण विधान बरोबर आहे. पण मला सांगा, हे सैन्य दलांचं प्रमुख असणं हे काय याचं स्पष्टीकरण आहे का, नाहीये. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, मान्य आहे बाबा. पण हे ब जे आहे का नाही, ते अचं स्पष्टीकरण नाहीये. म्हणजे हे जे आहे तर ह्याचं एक्सप्लेनेशन करत नाहीये. दोन्ही विधान वेगळे, दोन्ही फॅक्ट वेगळे आहेत. चला पुढे बघूया. पुढचं बघा, राज्याच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. परत चुकीचं कोणतं ते आपल्याला विचारलंय. पहिलं बघा, संसद कायद्याद्वारे विधान परिषद गठीत करू शकते, आहे का नाही. संसद कायद्याद्वारे विधान परिषद, एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन करायची, कारण का विधानसभा तर असते, पण ऍडिशनली विधान परिषद स्थापन करायची असेल तर काय म्हणून संसद कायदा करू शकते. हो, बरोबर आहे. राज्याने त्यासाठी विशेष बहुमताने एखादा प्रस्ताव जे आहे संमत करून संसदेकडे पाठवायचा असतो की आम्हाला आमच्या राज्यामध्ये विधान परिषद पाहिजे बाबा. दुसरं बघा, विधान परिषदेची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 193 अन्वये संवैधानिक सुधारणा असल्याची गृहीत धरली आहे. बघा लक्षात घ्या, 193 जे आहे का नाही, हे सांगतं विधेयक सादर करणे व संमत करण्याबाबत तरतुदी आहेत, आहे का नाही. विधेयक सादर करायचं त्या बाबतीत तरतुदी आहे. तर हे विधान चुकीचे आहे. विधान परिषद स्थापना भारतीय राज्यघटनेच्या अन्वये संवैधानिक सुधारणा असल्याची गृहीत धरली जात नाही, आहे का नाही. 196 कलम तर म्हणतं की विधेयक ते कसं सादर करायचं, संमत कसं करायचं ते दिलेले आहे तरतुदी. यासाठी राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या विशेष बहुमताने, लक्षात घ्या, नाही विशेष नाही, साधं लागतं. म्हणून तर तुम्हाला मग सांगितलं होतं की जे काही संसदेचा अधिकार आहे का नाही तो थोडासा जास्त इथं. त्यामुळे लक्षात घ्या, इथं दिले राज्याच्या विधानसभेने सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या विशेष बहुमताने नाही, साध्या बहुमताने सुद्धा करू शकतं. त्यामुळे विशेष बहुमत जे आहे का नाही, त्यामुळे चुकलेलं आहे. इथं साधे बहुमत पाहिजे. तिसरं दिलंय, शेवटचं, विधानसभेतील उपस्थित व मतदान करणाऱ्या सभासदांच्या 2/3 कमी नाही इतक्या बहुमताने ठराव पारित करावा लागतो. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे ब आणि क जे आहे ते विधान चुकीचे आहेत, बाकीचे विधान बरोबर आहे. चला पुढे जाऊया. चुकीचे विधान, परत आपल्याला चुकीचं विधान शोधायचंय. पंतप्रधान हे आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष असतात. हो, बरोबर आहे, कारण का राष्ट्रपती हे आंतरराज्य जे असं का नाही परिषद त्याची स्थापना करतं आणि पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात. बघा दिले इथे रचना. अध्यक्ष कोण असतं, पंतप्रधान. सदस्य मुख्यमंत्री एक असतो, बरोबर आहे का नाही. पंतप्रधान नियुक्त केले 6 केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात, पण त्याच्यामध्ये गृहमंत्री असलाच पाहिजे, कारण का हे आंतरराज्य परिषद आहे, बरोबर आहे का नाही. राज्यांचा संबंध आहे, त्यामुळे तिथं गृहमंत्री असलाच पाहिजे. म्हणजे एक तर अध्यक्ष पंतप्रधान असतील, बरोबर आहे का नाही, आणि त्यांच्यासोबत सदस्य कोण, प्रत्येक राज्याचे जे आहेत का नाही, आंतरराज्य म्हणलं तर राज्यांचे मुख्यमंत्री येतील आणि त्याच्यासोबत 6 कॅबिनेट मंत्री येतील. पण त्या 6 जणांमध्ये एक जण जो आहे तर तो गृहमंत्री असलाच पाहिजे, असं ते दिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा दिले, राष्ट्रपती
स्थापन करतात कलम 263 नुसार ही आंतरराज्य परिषद. इथं अनुच्छेद 262 अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्य नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवाड्याकरिता तरतूद करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. नाही, केंद्र सरकारला नाहीये. परत हे जे निवाडा आहे का नाही तो संसदेमध्ये जातो, त्यामुळं संसदेला आहे, केंद्र सरकारला नाहीये. महानदी जल विवाद न्यायाधिकरणाची स्थापना डिसेंबर 2000 मध्ये करण्यात आली. डिसेंबर नाहीये, लक्षात घ्या. 2018 बरोबर आहे, पण मार्च मध्ये करण्यात आली आहे. ठीक आहे, तर मार्च 2018 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे विधान काय म्हणू आपण त्याला, ब आणि क, ऐका नाही, दोन चुकले, त्यामुळे ब आणि क जे आहे विधान चुकीचे, हेच उत्तर आहे आपलं. चला पुढे जाऊया. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबद्दल अयोग्य जोडी. परत आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. आता लक्षात घ्या, हे बाकीच्या तिन्ही ज्या आहेत जोड्या बरोबर आहेत. बँकेच्या सोयीनुसार वटीत येणार चेक, केटी शहा जे आहे. नंतर कलम 45 मधील विषयामध्ये बदल 86वी घटना दुरुस्तीने केलेलं आहे. गोहत्या प्रतिबंध अनुच्छेद 48 मध्ये आहे की गोहत्याचं संरक्षण झालं पाहिजे, प्राण्यावर काय म्हणू, प्राण्यांची कत्तल वगैरे नाही करायला पाहिजे. समान नागरी कायदा निर्माण न होण्यामागील कारण स्वधर्माचा आवाजवी अभिमान. नाही, स्वधर्माचा आवाजवी अभिमान हे नाहीये. आपण भले ते बाहेर जे न्यूज मध्ये ऐकतो त्या वेगळी गोष्ट आहे, पण लक्षात घ्या, हे पोटेन्शियलिटी आहे का नाही, म्हणजे प्रत्येक राज्याची, प्रत्येक राज्याला तसं वाटलं पाहिजे तरच ते आपण जो आपला समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे का नाही, युनिफॉर्म सिव्हिल कोड ते येऊ शकतो. तर हे समान नागरी कायदा न येण्यामागील कारण जे आहे ते सगळ्यात मोठं काय, राज्यांचं स्वतःहून पोटेन्शियली असणं आहे का नाही, की स्वतःहून काय म्हणून पुढाकार घेणं, तो नाहीये. राज्य स्वतः पुढाकार घेत नाहीये, तर काही राज्य त्याला विरोध करतायत, त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे ते येऊ शकत नाही. त्यामुळे चौथं विधान जे आहे ते अयोग्य जोडी आहे. चला पुढे जाऊया. भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन बाबत अयोग्य पर्याय कोणता आहे का नाही, तर त्याला म्हणतो आपण ज्युडिशियल रिव्ह्यू आहे का नाही. तर लक्षात घ्या, तर ह्याच्यामध्ये दिलेत बघा विधान. पहिलं तर दिलंय, आपल्याच यापूर्वी अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार नाही. आपला अधिकार नाही. जे काही कायदा वगैरे केलेला असतो तर तो कायदा वैधानिक बरोबर आहे का, कॉन्स्टिट्युशनल बरोबर आहे का नाही, तर त्याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन आहे का नाही. कायद्यांचं वैधानिक परीक्षण करायचे की लिगली बरोबर आहे का, वा तो कायदा किंवा जो विधी आहे कायदा तो बरोबर आहे का. कायद्याची योग्य पद्धत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ पेक्षा कायद्याने घालून दिलेल्या पद्धती प्रोसिजर एस्टॅब्लिशमेंट बाय लॉ हे तत्व सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी व्याप्ती अधिकच वाढवते. लक्षात घ्या, हे व्याप्ती वाढवत नाही. कोणतं, ड्यू प्रोसेस काय म्हणते, कायद्याची योग्य पद्धत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय सांगतो तुम्हाला. बघा, ज्यावेळेस एखादा कायदा तयार केला जातो त्या कायद्यानं जर का नागरिकांचं मूलभूत हक्कावर काहीतरी गदा येत असेल आहे का नाही, मूलभूत हक्क काहीतरी संरक्षण दूर निघून जात असेल, तर त्यावेळेस त्याला म्हणतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे का नाही. म्हणजेच काय, नागरिकत्व थोडंसं धोक्यात येतं, एखादं स्वातंत्र्य म्हणा ते धोक्यात येतं, तर त्याला म्हणतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आणि दुसरं दिलंय प्रोसिजर एस्टॅब्लिशमेंट. म्हणजेच काय, एखादा लॉ, एखादा कायदा जर बनत असेल तर तो योग्य प्रोसेसनं बनलाय का आहे का नाही, कॉन्स्टिट्यूशन नुसार आहे का, वैधानिक बरोबर आहे का, तर ते चेक करणं, त्याला म्हणतात प्रोसिजर एस्टॅब्लिशमेंट बाय लॉ आहे का नाही. तर अशा प्रकारे या दोन गोष्टी आहेत. इथं दिलंय कायद्याची योग्य पद्धत म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ पेक्षा कायद्याने घालून दिलेल्या पद्धती म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिशमेंट बाय लॉ ह्या तत्वानुसार न्यायालयीन पुनर्विलोकनासाठी व्याप्ती अधिकच वाढते. नाही, लक्षात घ्या, ह्यानं वाढत नाही, तर कशानं वाढते, ह्यानं वाढते आहे का नाही. नागरिकाचं स्वातंत्र्य वगैरे त्याच्यावर गदा येते का, ती गोष्ट महत्वाची असते. विधान फक्त उलट केलंय, त्यामुळे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, चला तिसरं बघा, संघराज्य समतोलपणा साधणे या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे एकमेव उद्दिष्ट आहे. आता लक्षात घ्या, मान्य हे बरोबर आहे, कोणतं, संघराज्य समतोलपणा साधायचा आहे बाबा आहे का नाही. पण ह्याच्यासोबत हा जो शब्द दिलाय कोणता, एकमेव, त्यामुळे विधान चुकीचं आहे. एकमेव नाही, कारण काय ह्याचे तीन आहेत हेतू. पहिलं तर म्हणजे काय, राज्यघटना सर्वश्रेष्ठ हे तत्व राखायचे, हो आहे का नाही, राज्यघटना सर्वश्रेष्ठ राहिलीच पाहिजे. दुसरं, मूलभूत हक्कांचं रक्षण राहिलंच पाहिजे, तेच आता तुम्हाला एक्सप्लेन करून मी सांगितलं आहे का नाही. आणि नंतर तिसरं, संघराज्य समतोलपणा, बरोबर आहे, तिसरं आहे, पण त्याच्यासोबत हे दोन पण आहेत ना. इथं एकमेव हा शब्द वापरल्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण असं म्हणूया, कोणता योग्य विधान आहे, तर वरील पैकी सगळे विधान जे आहे ते चुकीचे आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. जेव्हा राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते तेव्हा राज्यपाल एका सदस्याला आयोगाच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्त करू शकतो. जेव्हा राज्य लोकसेवा आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं, अध्यक्ष समजा कामावर नाहीत बाबा, तेव्हा राज्यपाल एका सदस्याला आयोगाच्या हंगामी अध्यक्षपदी आहे का नाही, टेम्पररी म्हणून नियुक्त करू शकतो. अशी तरतूद कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमान्वये समाविष्ट करण्यात आली. तर परत हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, लक्षात घ्या. हे जे आहे तर 15वी घटना दुरुस्ती 1963 साली झाली होती, त्यानुसार आहे ते. 42वी घटना दुरुस्ती आपल्या सगळ्यांना माहिती, मिनी कॉन्स्टिट्यूशन, खूप बदल करण्यात आले होते. आणि नंतर 44वी घटना दुरुस्तीनं ह्याच्यामध्ये जे काही बदल केले होते
ते सगळे चेंज करण्यात आले. त्याला म्हणतो आपण नवीन राज्य, केंद्र प्रदेशात वगैरे निर्मिती करणं वगैरे. आणि 18वी घटना दुरुस्ती 1966, तर हे नाही उत्तर कोणतं आपलं 15वी घटना दुरुस्ती आहे का नाही, तर ती आहे का नाही, 15वी घटना दुरुस्ती आहे का नाही, ती आपलं उत्तर आहे. हे तर दोन माहिती तुम्हाला. 42वी घटना दुरुस्ती यानं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन बदल करण्यात आली होती आणि 44 न परत ह्याच्यामध्ये जो बदल केलाय तो परत काढून टाकण्यात आला होता. ठीक आहे, अशा प्रकारे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. चला पुढे जाऊया. योग्य नसलेले विधान निवडा. परत योग्य नसलेले म्हणजे काय, इनकरेक्ट आहे का नाही, इनकरेक्ट शोधायचे आपल्याला. बघा काय म्हणताय, राज्यघटनेमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता सांगितलेली नाही. बरोबर आहे का नाही, पात्रता सांगितली नाही कुठं, राज्यघटनेमध्ये. बरं का, लक्षात घ्या, राज्यघटनेमध्ये नाहीये. हा, ते 6-65 वर्ष ते बरोबर आहे, पण राज्यघटनेमध्ये उल्लेख नाहीये. राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ पण सांगितलं नाही. बरोबर, कार्यकाळ पण सांगितलं नाही की एवढेच वर्ष असलं पाहिजे बाबा. निवृत्त होणाऱ्या निवडणूक आयुक्तांची शासनाने अन्य पदावर नियुक्त करण्यावर घटनेने बंदी घातली नाही. हो, घटनेनं काही बंदी घातलेली नाहीये. तर त्यामुळे असं म्हणू की आपण तिन्ही विधान बरोबर आहेत, चुकीचं कोणतंच नाही. त्यांनी विचारलं योग्य नसलेले, चुकीचे कोणते, आपण म्हणणार यापैकी नाही, कोणतंच विधान चुकीचं नाही, तिन्ही विधान जे आहे ते बरोबर आहे. चला पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न आहे अधिकृत भाषेवर. माहिती आहे तुम्हाला, अधिकृत भाषा जी आहे कलम 343 ते 351 मध्ये आहे का नाही. बघा दिलंय, जोड्या लावा अ गट आणि ब गट दिलाय. तर लक्षात घ्या, हे जे पहिलं आहे का नाही, कोणतं, राज्य अथवा राज्य संघराज्य व्यवहाराची भाषा, म्हणजे त्यांची भाषा काय असायला पाहिजे, राज्याची किंवा राज्य आणि संघाची. तर लक्षात घ्या, हे जे आहे ते कलम आपलं कलम 346 मध्ये दिलेलं आहे का नाही, 346. तर लक्षात घ्या, अ साठी आपल्याला ऑप्शन नंबर 4 पाहिजे आहे का नाही, अ साठी ऑप्शन नंबर 4. इथं पण आहे, इथं पण आहे. पुढे बघा, राज्याच्या गटाची भाषा आहे का नाही, तर ते जे आहे का नाही त्याच्या पुढच्याच कलमामध्ये सांगितलेलं आहे. तर कधी, ते कलम 347 मध्ये. तर बी साठी 3 बघायचं, बी साठी 3, तर ऑप्शन नंबर 1 आपला बरोबर येतो. बाकीचं सर्वोच्च उच्च न्यायालयाची इतर भाषा जी आहे कलम 348 मध्ये, आणि राज्याची भाषा जी आहे ते कलम 345 मध्ये सांगितलेली आहे. तर लक्षात घ्या, असं लक्षात ठेवा, राज्याची भाषा 345 आहे, त्याच्यानंतर राज्य संघ राज्य त्याची 346 आहे, नंतर 347 राज्य गटाचं आहे, आणि नंतर मग सर्वोच्च उच्च न्यायालय आहे ते कलम 348. असा क्रमच येतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, जोड्या लावा केंद्रशासित प्रदेश व निर्मितीची कारणे. आता लक्षात घ्या, हे जे केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले का नाही त्याचे 4 कारण असतात. पहिलं तर म्हणजे काय, की एखादं टेरिटोरियल काय म्हणू आपण त्याला, गरजेचं काहीतरी महत्वाचं असतं. जसं की म्हणू आपण त्याला अंदमान निकोबार असेल, दमन दीव असेल आहे का, आपलं लक्षद्वीप असेल, तर हे आपल्यासाठी टेरिटोरियल गोष्टीसाठी खूप महत्वाचं आहे का नाही. कारण का, ते पाण्यामध्ये आहेत, आजूबाजूच्या गोष्टीवर लक्ष ठेवणं, आजूबाजूच्या देशांवर लक्ष ठेवणं त्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हे कारण झालं टेरिटोरियल म्हणू आपण त्यालाच काय इथं मराठीमध्ये काय म्हटलंय त्याला, व्यूहात्मक आहे का नाही. बघा थोडासा वेगळा शब्द आहे, व्यूहात्मक महत्व, त्यालाच काय म्हणू आपण, स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे का नाही, असे म्हणू शकतो आपण. दुसरं जे असतं कारण सांस्कृतिक भिन्नता, की बाकीच्या पेक्षा यांचं जरा कल्चर आहे थोडंसं वेगळं आहे बाबा. नंतर एक असतं काय म्हणू आपण त्याला, राजकीय आणि प्रशासकीय आहे का नाही. हा, राजकीय आणि प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेशनसाठी. आणि नंतर आहे मागासलेपणा आहे का नाही, बॅकवर्डनेस. तर ह्यात 4 गोष्टी असतात. तर पहिलं बघा, पुदुच्चेरी आहे, सगळ्यांना माहिती आहे साऊथचं जे आहे पुदुच्चेरी, तर याला कारण काय, सांस्कृतिक भिन्नता आहे, थोडीशी वेगळी भिन्नता आहे, त्यामुळे ह्याला वेगळं करण्यात आलं होतं. ह्याच्यासोबत बघा दमन दीव आणि दादरा आणि नगर हवेली पण आहे बरं का, लक्षात घ्या. कोणासोबत, त्या पुदुच्चेरी सोबत. सांस्कृतिक भिन्नता म्हणून पुदुच्चेरी एक, दमन दीव आणि दादरा आणि नगर हवेली या 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. कशासाठी, तर लक्षात घ्या, सांस्कृतिक भिन्नता असल्यामुळं. दुसरी गोष्ट दिली बघा चंदीगड. तर चंदीगडचं काय असणार आहे सगळ्यांना माहितीच असेल. तर चंदीगड जे आहे ते राजकीय आणि प्रशासकीय, त्याच्यासोबत दिल्ली आहे, दिल्ली आणि चंदीगड जवळ आहेत का नाही. तर हे प्रशासकीय, राजकीय प्रशासकीय कारणासाठी केंद्रशासित प्रदेश केले. नंतर लक्षद्वीप जे आहे सगळ्यांना माहितीच असेल. आता खूप काय म्हणू आपण त्याला, ह्याच्यावर प्रश्न चालू आहेत, खूप चर्चा चालू आहे. तर लक्षद्वीप आणि त्याच्यासोबत कोण असणार आहे, अंदमान निकोबार. तर काय व्यूहात्मक महत्व आहे, टेरिटोरियल महत्व आहे ह्यांना, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. आणि चौथा जो आहे मिझोरम व मणिपूर, हे सगळ्यांना माहिती असेल, डोंगराळ प्रदेश आहे, तिथं आदिवासी सगळे शेड्यूल ट्राईबचे लोक राहतात, आणि हे मागास आहेत, डोंगराळ प्रदेश आहेत आहे का नाही, त्यामुळे इथलं मागास लोक आहेत. तर हे मिझोरम आणि मणिपूर जे आहे ते अगोदर लक्षात घ्या, मागासलेपणामुळं, आणि यांच्यासोबत त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश, हे सगळे जे नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत का नाही, ते अगोदर केंद्रशासित प्रदेश म्हणून वेगळे केले होते. हा, नंतर त्यांना राज्यांचा दर्जा देण्यात आला, पण अगोदर केंद्रशासित प्रदेश होते. अशा प्रकारे हे 4 कारण आहेत आहे का. आता सांगितलं तुम्हाला, मागासलेपणा, व्यूहात्मक महत्व, राजकीय प्रशासकीय आणि सांस्कृतिक भिन्नता. त्या 4 कारणासाठी आपले केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते वेगळे करण्यात आले होते. चला पुढे जाऊया. पुढीलपैकी कोणत्या बाबतीत केंद्र सरकार राज्यांना कार्यकारी अधिकाराच्या वापराबद्दल निर्देश देऊ शकते. तर लक्षात घ्या, पुढीलपैकी कोणत्या बाबतीत, म्हणजे केंद्र सरकार राज्यांना, महाराष्ट्र, गुजरात सारख्या राज्यांना कार्यकारी अधिकाराच्या वापराबद्दल निर्देश देऊ शकतो. तर बघा, पहिलं, राष्ट्रीय किंवा लष्करी महत्वाच्या दळणवळणाच्या साधनांची बांधणी व त्यांचा रखरखाव करणे. हे रखरखाव नाही, रखरखाव आहे, बरोबर आहे का नाही. काय म्हणू आपण त्याला,
रखरखाव आहे का नाही करणे, रखरखावला काय म्हणू आपण मेंटेनन्स, मेंटेनन्स करणं. पुढे बघा, राज्यात रेल्वेच्या संरक्षणासाठी घ्यावयाच्या उपायाबाबत हो देऊ शकतो. राज्यातील भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत हो. आणि राज्यात अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी विशिष्ट योजनांच्या अंमलबजावणीबाबत हे तर नेहमी करतं. त्यामुळे ऑप्शन असेल 4 वरील सर्व गोष्टीमध्ये देऊ शकतं. चला पुढे जाऊया. पुढचं आहे योग्य जोड्या जुळवा, आहे का नाही. योग्य जोड्या जुळवायच्यात आपल्याला. बघा एकदम सोपं आहे, डायरेक्टच दिलेले आहेत आणि हे आहेत तर ते कलम आहेत. विधान परिषदेची रचना कलम 171 आहे का नाही. विधान परिषदेची रचना कशी असेल 171 मध्ये सांगितलंय. प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना करायचं दर 10 वर्षानंतर आहे का नाही, कलम 170 मध्ये दिलेलं आहे. राज्य विधिमंडळाचा कालावधी जो आहे तो कलम 172 मध्ये दिलाय. आणि विधिमंडळ सदस्य जागा रिक्त होणं तर एक कलम 190 मध्ये दिलंय. त्यामुळे बरोबर असेल तर ऑप्शन नंबर 1 आहे का नाही. 1 2 3 4 असं डायरेक्टली उत्तर आहे. चला पुढे जाऊया. फॅक्च्युअल प्रश्न आहे. पुढीलपैकी राज्यपालांचा कोणता अधिकार हा घटनात्मक स्वेच्छाधिकार नाही. ठीक आहे, इथं थोडंसं करेक्शन करा. आन्सर जे आहे आन्सर की मध्ये थोडंसं टायपिंग मिस्टेक झाली आहे. तर लक्षात घ्या, चारही जे विधान आहेत का नाही बरोबर आहेत. कारण का आपल्याला आन्सर की मध्ये थोडंसं करेक्शन करावं लागेल. बघा आता समजून घेऊ कोणता अधिकार नाही असं त्यांनी सांगितलंय आणि हे सगळे अधिकार आहेत. बघा जसं की राज्यपालांचा कोणता अधिकार. बघा पहिलं, एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवणे हो राखून ठेवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रपतीकडे शिफारस करणे हो बरोबर आहे, हा घटनात्मक स्वेच्छाधीन अधिकार आहे त्यांचा. राज्यपालाने शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा, आणि हे लक्ष्मीकांत मध्ये डिटेलमध्ये दिलंय असं स्पेशल उल्लेख आहे. बघा कोणता, घटनात्मक स्वेच्छाधिकार अधिकार आहे का नाही, असा एक पॉइंटच दिला. त्याच्यामध्ये जवळपास 5-6 पॉईंट दिलेले आहेत, त्याच्यापैकी हे पॉईंट आहेत. राज्यपालाने शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून अतिरिक्त कार्यभार पार पाडताना करावयाची कार्य हो, राज्यपालाला ऍडिशनली कामही दिलं जाऊ शकतं शेजारच्या राज्याचं. आणि मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणं हे सुद्धा त्याचं स्वेच्छाधिकार आहेत. अशा प्रकारे सगळे चारही जे आहेत त्याचे काम आहे. त्यामुळं अधिकार नाही तर नाही, उलट आपण असं म्हणू कोणते अधिकार आहेत तर हे चारही अधिकार आहेत. ठीक आहे, सगळेच्या सगळे राज्यपालाचे अधिकार आहेत. चला पुढे बघूया. राज्यपालांची घटनात्मक स्थिती घटनेतील पुढील पैकी कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट होते. ठीक आहे, राज्यपालांची घटनात्मक स्थिती म्हणजे काही कॉन्स्टिट्युशनल म्हणून आपण त्यांचा जो दर्जा आहे तो कसा सिद्ध होतो. तर लक्षात घ्या, खरं ते चारही उत्तर बरोबर आहेत, पण परत लक्ष्मीकांत मध्ये सांगितले त्यांनी की राज्यपालांची घटनात्मक स्थिती आहे का नाही तर ते 3च कलम आहेत. त्यापैकी पहिला जो आहे तो म्हणजे 154, नंतर 163 आणि 164 आहे का नाही, 3 कलम आहेत. आणि 153 मध्ये फक्त सांगितलेलं आहे काय बाबा, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल आहे का नाही. पण जे कॉन्स्टिट्युशनल जो दर्जा आहे म्हणा किंवा कॉन्स्टिट्युशनल स्थिती जी आहे तर या 3 कलमांना सिद्ध होते. ते लक्ष्मीकांत मध्ये दिले 154, 163 आणि 164. 153 मध्ये सांगितले प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. 154 मध्ये सांगितले राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतील. 164 मध्ये सांगितले मंत्रिमंडळ राज्य विधानसभेला उत्तरदायी असेल. आणि कलम 163 मध्ये दिलंय त्याला सल्ला देण्यासाठी म्हणजे राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री असलेलं मंत्रिमंडळ असेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे 3 कलम 154, 163 आणि 164 जे आहे हे घटनात्मक स्थिती सिद्ध करतात राज्यपालांची. चला पुढे बघूया. पुढील विधानांचा विचार करा. राज्यसभेचा सदस्य लोकलेखा समितीचा सदस्य होऊ शकतो परंतु लोक अंदाज समितीचा नाही. तर लक्षात घ्या, आपल्याकडे 3 समिती आहेत, सगळ्यांना माहिती असेल. पहिली जी असते ती लोक अंदाज समिती आहे, नंतर लोकलेखा आहे आणि सार्वजनिक निगम आहे. तर लोक अंदाज म्हणलं तर लक्षात घ्यायचं, लोक अंदाज जे आहे त्याच्यामध्ये 30 ला 30 सदस्य कोणाचे असतात, लोकसभेचे. बरोबर आहे का नाही, कोणाचे असतात, लोकसभेचे. नंतर लोकलेखामध्ये 15 सदस्य लोकसभेचे तर 7 सदस्य राज्यसभेचे असतात आहे का नाही. आणि सेम स्थिती सार्वजनिक निगम मध्ये 15 सदस्य लोकसभेचे आणि 7 सदस्य राज्यसभेचे. तर 15 आणि 7 म्हणून आपण त्याला, इथं 22 असतात आणि इथं पण काय म्हणू, इथं 22 असतात आहे का नाही. पण इथं मात्र 30 असतात, हे अख्खेचे अख्खे लोकसभेचे असतात लोक अंदाज मध्ये. ठीक आहे, आणि लोकलेखा सार्वजनिक निगम मध्ये लोकसभा आणि राज्यसभा असे दोन्हीचे असतात आहे का नाही, मिक्स मध्ये असतात. तर बघा इथं तेच दिले, राज्यसभेचा सदस्य आहे का नाही, म्हणजे इथं बघा हे 7 वाले राज्यसभावाले 7. राज्यसभेचा सदस्य लोकलेखा समितीचा सदस्य होऊ शकतो. बरोबर आहे, लोकलेखा समितीचा होऊ शकतो, 7 आहेत. परंतु लोक अंदाज समितीचा नाही. बरोबर आहे, कारण का लोक अंदाज मध्ये सगळे लोकसभेचे सदस्य असतात. बरोबर आहे, लोकसभेचा सदस्य लोक अंदाज, लोकलेखा, सार्वजनिक निगम अशा 3 समस्यांचा सदस्य बनू शकतो. हो, कारण का लोक अंदाज मध्ये 30 ला 30 लोकसभेचा आहेच.
लोकलेखामध्ये 15 पैकी असेल आणि सार्वजनिक नियममध्ये पण 15 पैकी असेल, त्यामुळं हे पण विधान कसं बरोबर आहे. तर काय म्हणू आपण त्याला, दोन्ही विधान जे आहेत ते बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढील पैकी घटनेमध्ये कोणते बदल करण्यासाठी संसदेचे विशेष बहुमताबरोबरच निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता असेल. आहे का नाही, काय म्हणते, घटनेमध्ये कोणते बदल करण्यासाठी, म्हणजे आपल्याला संविधान चेंज करायचंय तर त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी संसदेचे विशेष बहुमत, आहे का नाही, विशेष बहुमताबरोबरच ऍडिशनली त्याच्यासोबत निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता असेल. म्हणजे एकतर मान्य बाबा, आहे का नाही, इकडं संसदेमध्ये निम्म बहुमत लागेल मान्य, पण त्यासोबत राज्यांची पण सहमती लागणार आहे का नाही. तर लक्षात घ्या, असे कोणते विषय असू शकतील जे की महत्त्वाचे आहेत, कारण का केंद्राची पण संमती मागितली जाते आणि राज्याची पण मागितली जाते, तर हे थोडे इम्पॉर्टंट सवय असतील. तर बघा, पहिलं राष्ट्रपतीची निवडणूक व त्याची पद्धत चेंज करायची असेल तर हो, हे पण घ्यावं लागेल, कारण का राज्य पण महत्वाचे आहेत, केंद्र पण महत्वाचे आहे. सर्वोच्च उच्च न्यायालय हो, त्याच्यामध्ये बदल करायचा असेल. 7वी अनुसूची, आहे का नाही, 7व्या अनुसूचीमध्ये काय दिलंय, संघसूची, राज्यसूची, नाही का, ते विषय दिलेत बघा, संघसूची, नंतर राज्यसूची आणि समवर्ती सूची, कोणते विषय कशामध्ये येतील, आहे का नाही. जसं की म्हणून आपण शेती हा विषय कोणत्या संघामध्ये, संघसूचीमध्ये येईल, राज्यामध्ये येईल, म्हणजे ते विषय कोणी बघायचे. संघसूची म्हणजे काय, फक्त संघानं, केंद्रानं बघायचे त्या विषयाबद्दल. नंतर राज्यसूची म्हणजे काय, हा विषय आहे तो राज्यानं बघायचा. आणि समवर्ती म्हणजे काय, केंद्र आणि राज्य दोघांनी मिक्स मध्ये बघायचा, आहे का नाही. तर ते संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची 7व्या अनुसूचीमध्ये दिले. नंतर कलम 368 आहे तर सगळ्यांना माहिती, घटना दुरुस्ती करायचंय. आणि 5वी आणि 6वी अनुसूची, लक्षात घ्या, 1, 2, 3, 4 ह्या चारही गोष्टीसाठी लागतं केंद्र आणि काय म्हणू आपण त्याला, राज्यांची सहमती लागते. पण हे जे 5वी आणि 6वी अनुसूची का नाही, हे केंद्राचा विषय बघा. जसं की 5वी सूचीमध्ये दिलंय एससी आणि एसटी जे आहेत का नाही लोक, तर त्या क्षेत्राचं रक्षण करणं, आहे का नाही, प्रशासन करणं. आणि 6वी सूची AMTM म्हणजेच काय, आसाम, मिझोराम, आहे का नाही. ए म्हणजे काय, आसाम, एम म्हणजे काय, मिझोराम, नंतर टी म्हणजे काय, त्रिपुरा, आणि एम म्हणजे काय, मेघालय, आहे का नाही. तर आसाम, मेघालय म्हणा, काही म्हणा, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, AMTM, आहे का नाही. तर अशा प्रकारे हे 4 राज्यांचं प्रशासन करायचं 6व्या अनुसूचीमध्ये दिलंय. आणि 5व्या अनुसूचीमध्ये SC ST क्षेत्राचं प्रशासन करण्याबद्दल तरतुदी आहेत, आहे का नाही. तर त्यामुळे हे ई जर सोडला तर बाकी 4 ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळं उत्तर असेल कोणतं, अ व क, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढे जाऊया. योग्य जोड्या लावा. अ गट जीवित स्वातंत्र्याचा हक्क आणि पुढे दिले खटले, म्हणजे कोणते खटले त्याच्याशी संबंधित आहेत बघा. परत हा फॅक्च्युअल प्रश्न एकदम सोपा आहे आणि जवळपास तुम्हाला सगळ्यांनी ह्याच्यापैकी 1-2 तरी कुठेतरी ऐकलेच असतील, आहे का नाही. जसे की मनेका गांधी खटला आहे किंवा काय म्हणून उन्नीकृष्ण खटला आहे. बाकीचे विशाखान हा चावला खटला तुम्ही ऐकला नसेल, पण हे 2 तर तुम्ही ऐकले असतील. बघा, प्रतिष्ठापूर्वक जीवन जगणे, मनेका गांधी खटला खूप फेमस आहे. नंतर शिक्षणाचा हक्क, उन्नीकृष्णन खटला, आहे का नाही. नंतर कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाविरुद्ध हक्क, विशाखा खटला. आणि आरोग्याचा हक्क, MS चावला खटला. तर अशा प्रकारे उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. चला पुढे बघूया. पुढे बघा, भारतीय संविधानाखालीपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून अलग ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे का नाही. म्हणजे न्यायमंडळ म्हणजेच काय बाबा, आपलं न्यायालय सगळं, हे कशापासून, कार्यकारी मंडळापासून, म्हणजे जे मंत्रिमंडळ वगैरे आहे सगळ्यापासून वेगळं ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये पहिलं जे आहे स्मारकांचे, अनुच्छेद 49 ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, स्मारकाचं संरक्षण करणं सगळ्यांचं कर्तव्य आहे का नाही, ते सांगितले. नंतर अनुच्छेद 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांती आणि सुविधा, आहे का नाही, शांती, पीस वगैरे ठेवायला पाहिजे. नंतर अनुच्छेद 48 मध्ये सांगितले आधुनिक तंत्रज्ञान, शेती आणि पर्यावरण संरक्षण करायचे, आहे का नाही, हे दिले. आणि अनुच्छेद 50 मध्ये मात्र हे दिले, आहे की नाही, की न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ जे आहे ते वेगळं असलं पाहिजे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपला बरोबर आहे. 49 स्मारकाचं संरक्षण करायला पाहिजे, 51 आंतरराष्ट्रीय शांती आणि 48 आहे ते आधुनिक तंत्रज्ञान, शेती करायची. चला पुढे जाऊया. बघा, महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविला जातो. परत हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. बघा इथं दिले उत्तर, ऑप्शन सांगतो मी, उत्तर आहे महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 जे आहे त्याचं उत्तर आहे. चला पुढे बघूया. पुढचा आहे घटना समितीतील मुंबई प्रांतातील सदस्यांचा गट ओळखा. परत हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. बघा त्याच्यामध्ये हे 3-4 नावं तर तुम्ही ऐकलेच असतील. एक तर हंस मेहता आहे, नंतर मावळंकर आहेत, नंतर वल्लभभाई पटेल आहेत आणि के मुंशी आहेत, आहे का नाही. तर ऑप्शन नंबर 1 जो आहे तेच आता उत्तर आहे. परत हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. खालचा हा प्रश्न लॉजिकचा आहे, जो की आपण लहानपणापासून आतापर्यंत ऐकत आलोय. काय, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे, नाही का. तर प्रस्ताविकेतील शब्दांचा प्रस्ताविकेत दिल्याप्रमाणे सुसंगत असा क्रम कोणता. तर बघा, न्याय आहे, नंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आहे का नाही. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे लहानपणापासून आपण ऐकत आलोय, तर हेच आपलं उत्तर आहे. चला पुढे जाऊया. 126वी घटना दुरुस्ती विधेयक कशा संदर्भात आहे. बघा हे आताच SC ST जे आहे ते चर्चेतच होतं. SC व ST यांसाठी लागू असणाऱ्या जागांच्या आरक्षणाच्या तरतुदीमध्ये सुधारणा करणं, त्यासाठी 126वी घटना दुरुस्ती आहे. परत हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्यामुळे हेच उत्तर आहे. पुढे बघूया.
लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, आहे का नाही. लोकसभेचे जे सभापती आहेत का नाही तर त्याच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आणि काय म्हणते कोणते विधान जे आहे ते बरोबर बघा दिले त्यांनी काय की कोणते विधान जे आहे ते बरोबर सांगा. बघा बरोबर विधान आपल्याला शोधायचे. बघू आता पहिलं लोकसभेचा सभापती जो मेन असतो का नाही लोकसभेचा त्यास तिला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो. नाही काही गरज नाही. उपपंतप्रधानांच्या आहे का नाही काय म्हणतंय उपपंतप्रधानांच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत 5वा नाही. लक्षात घ्या उपपंतप्रधान हे 5वे आहेत पण त्याच्यानंतर 6वा क्रम येतो बरं का ह्यांचा. उपपंतप्रधानांच्या बरोबरीनं त्यांचा अग्रक्रम तालिकेत 5वा नाहीये तर 6वा आहे. ठीक आहे 6वा क्रम येतो. जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावात सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 1 सदस्यांचा पाठिंबा असेल तेव्हा सभागृहाचा ठराव विचारात आणि चर्चेसाठी घेऊ शकते. नाही बहुमतानं आणि सांगितले 14 दिवस नोटीस देऊन आहे का नाही. इथं पण तेच बघा हे उत्तर बहुमतानं आणि 14 दिवस नोटीस देऊन आहे का नाही. 1 नाहीये बहुमतानं 14 दिवसाची नोटीस देऊन हे करता येतं. त्यामुळं तिन्ही ऑप्शन जे आहे ते काय म्हणू आपण त्याला चुकीचे. तर काय म्हणणार वरीलपैकी एकही नाही. बरोबर विचारलंय वरीलपैकी एकही विधान बरोबर नाहीये. ठीक आहे चला पुढे जाऊया. पुढचं बघा भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारी आहे का नाही. हा भारतीय राज्यघटनेचे कलम ठीक आहे असं दिले. भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करते. कोणतं कलम आहे तर बघा सगळ्यांना माहितीच असेल जर का तुम्ही वाचलं असेल 140 कलम आहे का नाही. कोणतं आहे ते 140व कलम आहे. 160 कलम हे काय सांगतं राज्यपालाचे आकस्मिक कार्य जे आहे ते सांगितले नाही का नाही. आकस्मिक कार्य त्यांची काय आहे ते सांगितले. 170 मध्ये विधानसभेची रचना कशी असायला पाहिजे ते सांगितलेलं आहे का नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 असेल. 140 फॅक्च्युअल प्रश्न आहे ऑप्शन नंबर 3. चला पुढे बघूया. जोड्या लावा आहे का नाही. परत इथं जोड्या लावण्यासाठी दिलेत बघा हे निवडणूक अधिकाऱ्यावर दिलंय. जसं की बघा मतदान केंद्राध्यक्ष कुठं असणार आहे मतदान केंद्रावर असणार आहे का नाही. म्हणजे क च फर्स्ट आलंच पाहिजे. क च बघा काय फर्स्ट आलंच पाहिजे. त्यामुळे हे आणि हे येऊ शकतं. हे आणि हे 2 ऑप्शन निघून गेले. ठीक आहे पुढे बघा निवडणूक निर्णय अधिकारी तर हे निवडणूक निर्णय अधिकारी संसदीय मतदारसंघामध्ये असतो आणि मुख्य निवडणूक अधिकारी राज्यावर असतो. त्यामुळे काय असेल बघा ब च 3 आहे का नाही. ब च 3 ऑप्शन नंबर 2 जे आहे तिथे आन्सर असणार आहे. चला पुढे बघूया. महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग 2 बैठका आमंत्रित करण्यात अयशस्वी ठरला आहे का नाही. महानगरपालिकेचा समितीचा अध्यक्ष जो असतो जो की प्रशासकीय अधिकारी असतो तर त्यास डॅशद्वारा पदावरून हटवले जाऊ शकते. तर ह्याला नेमतं पण आणि हटवतं पण कोण राज्य शासन आहे का नाही स्टेट गव्हर्नमेंट. तर ते राज्य शासन उत्तर आहे. परत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान आपल्याला इथं विचारलेलं आहे. ठीक आहे बघू आता. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कार्यकारी महसुली आणि न्यायिक अधिकार निहित केले आहेत. बरोबर आहे हे विधान. दुसरं उपविभागीय अधिकारी हा महसुली कामकाजात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यातील दुवा असतो. बरोबर आहे. उपविभागीय अधिकारी हा कायदा व सुव्यवस्था कामकाजात जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांच्यातील दुवा असतो. बरोबर हे पण आहे. हे दोन्ही काम आहे त्याचे. बरोबर आहे का नाही. तर काय म्हणते वरीलपैकी एक नाही आणि हेच उत्तर असं नाही कारण काय तिन्ही जे आहेत ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो चौथा ऑप्शन बरोबर आहे. वरीलपैकी एकही नाही. त्यांनी विचारलंय बरोबर नाही कोणतं बरोबर नाही म्हणजे चुकीचं कोणतं तर आपण म्हणणार वरीलपैकी एकही नाही. वरीलपैकी एकही चुकीचं नाहीये. चला पुढे बघूया. पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाहीये आहे का नाही. जो आपला चीफ सेक्रेटरी असतो का नाही तर त्याचं कोणतं काम नाही असं म्हणताय. तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो. हो कॅबिनेट जो आहे त्याचा सचिव असतो तो सेक्रेटरी असतो. तो मुख्यमंत्र्याचा सचिव नाही. मुख्यमंत्र्याचा सचिव नसतो चीफ सेक्रेटरी आहे का नाही. तो मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो. बरोबर आहे. तो कॅबिनेट सचिवालय विभागाचा प्रमुख हा हे तर मेन त्याचं काम आहे. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. फक्त हे जे आहे का नाही ऑप्शन नंबर 2 ते बरोबर नाही. पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही तर ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचं कार्य नाहीये. चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. कोणतं विधान चुकीचं असं त्यांनी विचारलंय. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याविरुद्ध सक्तीची सेवानिवृत्ती पदावरून दूर करणे पदमुक्ती आणि बडतर्फी आहे का नाही. लक्षात घ्या हे पदमुक्ती आणि बडतर्फी काय असतं बघा दिलं इथं. सक्तीची सेवानिवृत्ती पदावरून दूर करणे आहे का नाही त्याला म्हणतो आपण पदमुक्ती आणि दुसरे दिले बडतर्फी म्हणजे काय पदच्युत करणे. अशी दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार केवळ केंद्र शासनाकडे आहे. बरोबर आहे केंद्र शासनाकडे आहे. पदमुक्ती आणि पदच्युतीमधील फरक म्हणजे आता बघा इथं फक्त विधान त्यांनी चेंज केलंय. बघा पदमुक्ती त्याला जर का तुम्हाला इंग्लिशमध्ये समजून घ्यायचं असेल तर त्याला म्हणू आपण त्याला कंपल्सरी रिटायरमेंट आणि रिमूव्हल आहे का. रिमूव्हल आणि डिसमिसल हे 2 शब्द आहेत. रिमूव्हल आणि डिसमिसल. रिमूव्ह म्हणजे काय बाजूला करणं आणि डिसमिसल म्हणजे काय काढूनच टाकणं असं त्याचा अर्थ असतो. बघा पदमुक्ती आणि पदच्युती मधील फरक म्हणजे पदमुक्ती म्हणजे भविष्यात तो सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरतो आणि पदच्युती म्हणजे तो भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरत नाही. तर लक्षात घ्या फक्त विधान उलट झालंय. पदमुक्ती आणि पदच्युतीमध्ये इथं फरक केलेला आहे. फक्त डेफिनेशन उलट्या केल्यात एकमेकांच्या त्यामुळे विधान चुकीचे. ठीक आहे
पुढे बघा, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांची बदली आणि त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो, बरोबर आहे. आणि वरीलपैकी एकही नाही, ठीक आहे, असं त्यांनी दिलंय. तर लक्षात घ्या, वरीलपैकी एकही नाही असं नसेल तर ऑप्शन नंबर काय असणार आहे? ऑप्शन नंबर जो आहे तो 2 आपला हे चुकीचं विधान ओळखलंय, तर ऑप्शन नंबर 2 जे आहे त्याचा आपल्या इथं आन्सर आहे. कारण का इथं फक्त डेफिनेशन मध्ये त्यांनी उलटफेर केलाय, है का नाही, उलट दिलेलं आहे. चला पुढे जाऊया. कॅगच्या लेखा परीक्षण अहवालात संदर्भित आहे, काय काय अंतर्भूत आहे कॅगचा अहवाल? सगळ्यांना माहिती असेल. बघा, पहिलं तर वित्तीय अनियमितता जे आहे ज्याला म्हणतो फायनान्शियल इरेग्युलेशन आहे, तर ते चेक केलं जातं. संसदेने मंजूर केलेल्या अनुदानापेक्षा अधिक रक्कम खर्च करणे, बरोबर. वाजवीपेक्षा अधिक वा कमी अर्थसंकल्पीय तरतूद केली आणि अयोग्य महसुलाची प्रकरणे, सगळ्या गोष्टी कॅग मध्ये चेक केल्या जातात. त्यामुळे सगळे विधान जे आहे ते आपले बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4, कारण काय ह्यासाठीच तर कॅगची निर्मिती झालेली आहे. चला पुढे बघूया. पुढे आहे बघा, संविधानातील भाग 5 मध्ये खालील बाबींचा समावेश होतो. आता 5 मध्ये ना लक्षात घ्या, खूप इथं एकदम काय म्हणू आपण त्याला कीन ऑब्झर्वेशन पाहिजे तुमचं. कारण का बघा, पहिलं भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, बरोबर आहे का नाही, ज्याला म्हणतो आपण कॅग, तो असतोच. कॅग आहे त्याच्यामध्ये संघराज्य न्यायव्यवस्था आहे, संसद पण आहे आणि कार्यकारी विभाग राष्ट्रपती आहे, बरं का, लक्षात घ्या. कार्यकारी विभाग राष्ट्रपती आहे पण राज्यपाल नाहीये. आणि इथं काय दिले त्यांनी? कार्यकारी विभाग राष्ट्रपती व राज्यपाल. इथं फक्त राज्यपाल हा शब्द आल्यामुळे हे आन्सर चुकलेलं आहे, ऑप्शन चुकलेला आहे. हा, जर का फक्त कार्यकारी विभाग राष्ट्रपती दिला असतं तर विधान बरोबर असतं, पण राष्ट्रपती सोबत राज्यपाल दिलाय. राज्यपाल 6व्या मध्ये, बरं का, लक्षात घ्या, 5व्या मध्ये नाही. आपल्या इथं भाग 5 विचारलंय, तर भाग 5 मध्ये राष्ट्रपती आहे, राज्यपाल वगैरे ते आहे का नाही, मुख्यमंत्री वगैरे ते 6 मध्ये येतात. तर हे 5 मध्ये राष्ट्रपती आहे पण राज्यपाल नाही, त्यामुळे हे ड जे आहे ते विधान चुकीचं आहे. तर खाली कोणत्या गोष्टींचा समावेश होईल? अ, ब, क. ऑप्शन नंबर 1 अ, ब, क बरोबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपले पॉलिटिक्सचे आहे का नाही, राज्य व्यवस्था म्हणून आपण त्याला, राज्य घटना, तर ह्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते 50 प्रश्न संपलेले आहेत. आता जो पुढचा जो आहे पोर्शन जो की खूप महत्वाचा आहे आणखी, तो म्हणजे काय? हिस्ट्री. तर हिस्ट्रीचा आपण आता बघणार आहे. हिस्ट्रीचे प्रश्न 51 ते 100 आहे. ठीक आहे, आता बघा, हिस्ट्रीमध्ये एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न तिन्ही आहेत, कारण का राज्यसेवा आहे, त्यामुळे तिन्ही प्रश्नांचा आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, बघा, पहिला संसद नाटककार ज्याला म्हणतो आपण भास आहे का नाही, तर ते कोणाच्या दरबारात होते? तर जे आपले मौर्य जे आहेत राजे, त्याच्यापैकी जो आहे सम्राट अशोक आहे का नाही, ग्रेट अशोक, ते सम्राट अशोकाच्या काळामध्ये होते. भास जे आहेत का नाही, तर ते सम्राट अशोकाच्या काळामध्ये होते. दुसरे, खालीलपैकी अयोग्य जोडी, कारण का हिस्ट्री जास्तीत जास्त प्रश्न फॅक्च्युअल असतात, त्याच्यामध्ये कन्सेप्ट काही नसते, आहे का नाही, फक्त माहिती पाहिजे तुम्हाला. एक तर माहिती असेल किंवा माहिती नसेल, ह्या दोनच गोष्टी असतात बघा. आणि त्यामुळे इथं थोडंसं लॉजिक वापरणं गरजेचं असतं. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी कोणती ती ओळखायची. बघा, पहिलं इंडिका मेगास्थेनीज, बरोबर आहे. नंतर देवी चंद्रगुप्तम, विशाखा दत्त लिहिलं, बरोबर आहे. मुद्रा राक्षक कालिदास, नाही, मुद्रा राक्षस आहे का नाही, कालिदास नाही, विशाखा दत्तने लिहिलंय, बरं का, लक्षात घ्या. मुद्रा राक्षक आहे का नाही, तर हे विशाखा दत्तने लिहिलंय, इथं कालिदास लिहिलंय, त्यामुळे विधान चुकीचं आहे. अर्थशास्त्र विष्णुगुप्त, ज्याला तुम्ही हे म्हणता, काय म्हणू आपण त्याला, कौटिल्य, किंवा काय म्हणू आपण त्याला, आर्य चाणक्य. चाणक्य म्हणा, कौटिल्य म्हणा, आहे का नाही, चाणक्य म्हणा तरी चालतं, कौटिल्य म्हणा, चाणक्य म्हणा, तर ते विष्णुगुप्त आहे का नाही. विष्णुगुप्तच म्हणजे कौटिल्य, विष्णुगुप्त म्हणजे चाणक्य, बरं का. तर चाणक्यानं अर्थशास्त्र लिहिलंय, हे पण बरोबर आहे. अशा प्रकारे फक्त ऑप्शन नंबर, अयोग्य जोडी कोणती आपली? ही मुद्रा राक्षस कालिदास, कारण का मुद्रा राक्षस जे आहे ते विशाखा दत्तनं लिहिलेलं आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मालकासोबत कुत्र्याला पुरण्याचे अवशेष सापडलेले आहेत? तर ते सगळ्यांना माहिती चर्चेमध्ये, तर बुर्ज होम आहे का नाही. तर बुर्ज होम मध्ये बऱ्याच बरियल साइट्स मिळाल्या की तिथं की कुत्र्याला मालकासोबत पुरलेलं दिसलेलं आहे तिथं, आहे का नाही. तर बुर्ज होम हे ऑप्शन आहे. चला पुढे बघूया. खाली विधाने लक्षात घ्या, वरीलपैकी योग्य विधान ओळखा. आहे का, आपल्याला योग्य विधान जे आहे ते ओळखायचं आहे. बघा, अशोकाच्या काळात पाटलीपुत्र येथे झालेल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष सबकामी होते. तर लक्षात घ्या, ही तिसरी बौद्ध परिषद आहे, बरं का. ही वेगळ्या ज्या बौद्ध परिषदा झाल्या तर त्यापैकी ही तिसरी बौद्ध परिषद आहे का नाही. कितवी आहे? ही तिसरी बौद्ध परिषद आहे. त्या तिसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये अशोकाच्या काळात झालं होतं, पाटलीपुत्र इथं झाली होती, बरोबर आहे. बौद्ध परिषदे अध्यक्ष सबकामी, नाही, सबकामी नव्हते, आहे का नाही. तर त्यावेळेस लक्षात घ्या, हे सबकामी उत्तर जे आहे ते चुकीचं दिलंय. मोगलीपुत्र तिस्स, आहे का नाही. मोगलीपुत्र म्हणजे काय? मोगलीचा पुत्र कोण? तिस्स. तर हे अध्यक्ष होते तिथं, आहे का नाही. आणि ह्याच्यामध्येच अभिधम्म पीठकाची निर्मिती झाली, बरं का, लक्षात घ्या. जे आपले पीठक आहेत का नाही, सुत्त पीठक, अभिधम्म पीठक, त्या अभिधम्म पीठकाची जी आहे तर निर्मिती ही अशोकाच्या काळामध्ये झाली. तर ही कुठली? तिसरी बौद्ध परिषद आहे. कुठं झाली? पाटलीपुत्र इथं झाली आहे. आणि त्या परिषद अध्यक्ष कोण होतं? मोगलीपुत्र तिस्स, आहे का नाही. तिस्स नाव आहे, मोगलीपुत्र तिस्स, आहे का नाही. हे तर ते त्याचे अध्यक्ष होते. आणि ह्याच तिसऱ्या परिषदेमध्ये अभिधम्म पीठक जे आहे तर त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया.
कनिष्काच्या काळात काश्मीरमध्ये झालेल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष वसुमित्र होते, है का नाही? काय म्हणता येतं, कनिष्काच्या काळात काश्मीरमध्ये झालेल्या परिषदेचे अध्यक्ष वसुमित्र होते. नाही, वसुमित्र नव्हते, हे विधान चुकीचे आहे का नाही? नाही नाही, काश्मीर कनिष्क बरोबर आहे, कनिष्का, अशोकाच्या नाही, कनिष्काच्या काळात बरोबर आहे, वसुमित्र होते. मी असं वाटलं की अशोकाच्या काळात, नाही, कनिष्काच्या काळात, कारण का दोन्ही विधान वेगळे दिलेत त्यांनी, इथं अशोक दिले, इथं कनिष्क दिले, बरोबर आहे, मग विधान बरोबर आहे. कनिष्काच्या काळात काश्मीरमध्ये झालेल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते? वसुमित्र होते. आणि ह्याच परिषदेमध्ये लक्षात घ्या, हीनयान आणि महायान हे गट वेगळे पडले बरं का, लक्षात घ्या, हीनयान आणि महायान हे जे आहे ते गट वेगळे पडले कनिष्काच्या काळामध्ये, है का नाही? तर ते कुठं झालं होतं? काश्मीरमध्ये. जसं आपण म्हणू काश्मीर, त्याचा भाग आपला वेगळा केला होता का नाही, आता एकत्र झाला म्हणा, पण अगोदर 370 न काश्मीर भाग वेगळा केला होता, असं आपण समजू की तसं ह्या हीनयान आणि महायान गटामध्ये फूट पडली, वेगळे गट तयार झाले, हीनयान आणि महायान, कुठं? ह्या काश्मीरमध्ये झालेल्या बौद्ध परिषदेमध्ये. ठीक आहे, तर काय म्हणू आपण त्याला? खालील विधाने जो बघितलं तर अविधान चुकीचं आहे, कारण का इथं सबकामी नाही तर मोगलीपुत्र तिस्सा आहेत, आणि दुसरं विधान बरोबर आहे, कारण कनिष्काच्या काळात हे वसुमित्र होते. तर काय म्हणू आपण? अचुकीचं आहे, बरोबर आहे. खालील कोणते विधान योग्य आहे? तर फक्त ब विधान बरोबर आहे, अचुकीचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. अमित्रघात या ग्रीक नावाने खालीलपैकी कोणता राजा ओळखला जात असे? आता लक्षात घ्या, अमित्रघात म्हणजे काय? अमित्र, है का नाही? मित्र नाही, अमित्र. जसं सत्य असत्य असतं तसं अमित्र, है का नाही? तर अमित्र म्हणजे काय? शत्रू, जो मित्र नाहीये, है का नाही? अमित्र म्हणजे काय? शत्रू, जो मित्र नाही म्हणजे काय असतो? शत्रू, आणि त्याचा घात करणारा, है का नाही? म्हणजे शत्रूंचा घात करणारा, शत्रूंना मारणारा, नष्ट करणारा, असं जे नाव आहे ते ग्रीक नावाने खालीलपैकी कोणता राजा ओळखला जात होता? तर तो कोणता होता? बिंदुसार, है का नाही? बिंदुसार राजाला ओळखलं जात होतं. हे फॅक्च्युअल प्रश्न आहे, ती आपल्याला माहिती पाहिजेच. खालीलपैकी कालिदासाचे काव्य ओळखा. तर सगळ्यांना माहिती असेल कालिदासानं काय म्हणू आपण, शाकुंतलम पण नाटक लिहिलेलं आहे. तसं कुमार संभव आहे, ऋतुसंहार आहे, रघुवंश आहे, मेघदूत आहे, सगळेच आहेत, हे चारी पण आहेत, आणि शाकुंतलम नाटक पण आहे त्यांचं. अशा प्रकारे वरील सर्व जे आहे हे ऑप्शन बरोबर असेल आपला कालिदासाच्या संदर्भात. चला पुढे बघूया. भारतीय पुरातत्व विभाग ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधीन राहून देशात पुरातत्व संशोधन करते. याची स्थापना केव्हा झाली? आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असं का नाही, तर त्याची स्थापना कधी झाली असं त्यांनी विचारलंय. लक्षात घ्या, ह्याची स्थापना जी आहे अलेक्झांडर जे आहेत का नाही, कनिंगम, ठीक आहे, अलेक्झांडर कनिंगम जे आहेत का नाही, तर ह्यांच्या पुढाकाराने स्थापन झाले बरं का आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि पहिले डिरेक्टर हेच होते, म्हणजे ह्याचे ASI जे आहे का नाही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, तर ह्याचे पहिले अध्यक्ष जे आहे तर ते अलेक्झांडर कनिंगमच होते, आणि अलेक्झांडर कनिंगमच्या पुढाकारानंच ASI जी आहे ती स्थापन झाली आहे. अशा प्रकारे याचं उत्तर आहे 1861. 1861 सालामध्ये स्थापन झाली होती, आणि ह्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? अलेक्झांडर कनिंगम होते, आणि ह्यांनीच तो पुढाकार घेतलेला होता. तर ऑप्शन नंबर आपला 1 जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं बघायचे खालील विधाने अभ्यासा म्हणतंय, बघू आपण काय विधान म्हणतंय ते. अयोग्य विधान, चुकीचं विधान ओळखा असं त्यांनी विचारलंय. खालील विधाने अभ्यासा, आणि इथं दिले त्यांनी चुकीचं विधान, है का नाही? अयोग्य विधान म्हणजे चुकीचं काय ते शोधायचं. बघा, मेसोपोटामिया हे एका प्रदेशाचे नाव आहे, देशाचे नव्हे, आणि त्याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दोवा असं होतो. बघा, बरोबर आहे. हे जे आहे का नाही, सिरिया वगैरे आहे का नाही, तर तिथला हा एरिया आहे मेसोपोटामिया, आहे का नाही? इराक वगैरे आहे का नाही गल्फ कंट्रीजला, त्याला मेसोपोटामिया म्हणतात, म्हणजे आपल्या थोडंसं लेफ्ट साईडला. तर हा मेसोपोटामिया म्हणजे एका प्रदेशाचं नाव आहे, बरोबर आहे, देशाचं नाही. त्याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला, कारण का एक देश नाहीये असं नाही म्हणू शकत की फक्त काय म्हणू आपण सिरिया म्हणजे हे नाही, ते 2-3 देश आहेत बघा, तुर्कस्तान, टर्की आहे, सिरिया आहे, इराक आहे, असे 2-3 देश मिळून तो एरिया आहे, म्हणून मेसोपोटामिया हे एका प्रदेशाचं नाव आहे, एका देशाचं नाही, स्पेसिफिक देशाचं नाव नाहीये, बरोबर आहे. त्याचा अर्थ 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुआ, बरोबर आहे. मेसोपोटामियाची संस्कृती टायग्रस आणि युफ्रेटिस ह्या 2 नद्या बरं का, टायग्रिस आणि युफ्रेटिस या 2 नद्यांच्या मधला प्रदेशात होती, बरोबर आहे, जी सध्याच्या तुर्कस्तान म्हणजे टर्की म्हणा, सिरिया आणि इराक या प्रदेशांचा प्रदेश आहे, बरोबर. हे तिन्ही विधान जे आहेत तर मेसोपोटामिया संस्कृतीबद्दल बरोबर आहेत. तर असं म्हणू आपण वरीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर एकही नाही, वरीलपैकी एकही नाही, वरीलपैकी एकही विधान चुकीचं नाही, तिन्ही विधान बरोबर आहे. हे मेसोपोटामिया म्हणजेच काय, टर्की, सिरिया वगैरे इराक आहेत का नाही, ह्याचा तो प्रदेश आहे. चला पुढे जाऊया. खालील विधाने अभ्यासा, है का नाही? काय म्हणताय, वरीलपैकी कोणते विधान योग्य? परत यांनी योग्य विधान आपल्याला विचारलंय, कोणतं योग्य आहे वा बरोबर आहे ते ओळखा. पुष्यवर्मन याला कामरूप राज्याचा संस्थापक मानले जाते. आता लक्षात घ्या, कामरूप म्हणजेच काय, सध्याचा आसाम बरं का, नॉर्थ ईस्ट मधलं जे आसाम आहे का नाही त्याला कामरूप
असं म्हटलं जायचं अगोदर. आसाम, सध्याचा आसाम आहे का नाही, त्याला कामरूप म्हणायचे अगोदर. पुष्यवर्मन याला कामरूप राज्याचा संस्थापक मानले जाते, बरोबर, ह्यानं निर्मिती केली होती. कामरूप म्हणजे सध्याचे आसाम, आलं बघा, कामरूप म्हणजे सध्याचं आसाम राज्य असून महाभारत आणि रामायणामध्ये कामरूपचा उल्लेख प्रागज्योतिष, बरोबर, असा आहे, बरोबर आहे. प्रागज्योतिषपूर सध्याचे सिलचर शहर होय, नाही सिलचर नाहीये, सध्याचं गुवाहाटी. आसाम म्हटलं गुवाहाटी आहे का नाही, तर ते इथं फक्त त्यांनी एकच चूक केली, इथं सिलचर असं नाव दिलं, तर लक्षात घ्या सिलचर नाही, काय गुवाहाटी आहे. तर प्रागज्योतिषपूर म्हणजेच काय, गुवाहाटी सध्याचं. तर अशा प्रकारे पहिले 2 विधान बरोबर आहे, तिसरं विधान चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, योग्य विधान कोणते ओळखा, आपण म्हणू अ आणि ब जे आहे तर ते योग्य विधान आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आणि बघा असे प्रश्न सॉल्व्ह केले तरच आपल्याला ऍडिशनल गोष्टी कळतात आणि लक्षात राहतात. हे असे प्रश्न का महत्त्वाचे आहेत, कारण का आपल्याला फॅक्ट्स लक्षात राहतात, जरा कन्सेप्ट पण क्लिअर होतात. जसं की आता तुम्हाला कळलं की कोणतं कामरूप म्हणजेच काय बाबा, आसाम राज्य आहे. तर ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला या टेस्ट सिरीज मधून कळत असतात. चला पुढे जाऊया. खालील विधाने अभ्यासा. बघा इथं परत आता हे जे पीठक आहेत का नाही त्याच्यावर प्रश्न आहेत. आता बघा हे पहिलं जे आहे सुत्त पीठक आहे का नाही, 3 प्रकारचे पीठक आहेत, सुत्त पीठक, विनय पीठक आणि अभिधम्म पीठक आहे का नाही. अभिधम्म पीठकचा अशोक सम्राटनं जे आहे तर ते निर्मिती केली होती, आता आपण बघितलं आहे का नाही. जो तिसरं जो आहे तर त्यांनी निर्मिती 3ऱ्या बौद्ध परिषदेमध्ये. तर लक्षात घ्या इथं दिले 3 पीठक आहे का नाही. तर या पहिल्या पीठकामध्ये बघा सुत्त पीठक आहे का नाही. सुत्त म्हणजे काय, बुद्धांचा उपदेश, बरं का. सुत्त म्हणजे काय, सूत्र सांगितलेले, काहीतरी उपदेश सांगितलेला. तर सुत्त पीठक यामध्ये गौतम बुद्धांचे उपदेश एकत्रित आहेत, बरोबर आहे, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघा काय म्हणताय, विनय पीठक. आता विनय पीठक म्हणजे काय, नियम, बरं का. विनय म्हणजे काय, बुद्धीनं वापरायचे नियम, त्याला म्हणतात विनय पीठक. तर विनय पीठक यामध्ये बौद्ध धर्माचे तत्वज्ञान नाहीये, नियम सांगितलेत आहे का नाही. याच्यामध्ये संघाचे नियम, की बौद्ध जो संघ आहे तर त्याचे नियम सांगितलेत. आणि तिसरं जे आहे अभिधम्म. अभिधम्म म्हणजे बरोबर, आता अभिधम्म म्हणू शकतो आपण की ह्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. अभिधम्म म्हणजे काय, बुद्धाचं तत्वज्ञान नाही का, त्यांनी जे काय सांगितलं तर ते सगळं त्या अभिधम्म मध्ये येतं. अभिधम्म म्हणजे काय, धम्माचं आहे का नाही, धर्माचं काय म्हणू आपण त्याला, प्रिन्सिपल्स किंवा तत्वज्ञान म्हणा, हे सगळं सांगितलेलं आहे. तर अभिधम्म पीठक बौद्ध संघातील भिक्खू भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवन कसे जगावे याचे नियम नाही आहेत. इथं काय आहे, तत्वज्ञान. इथं फक्त काय केलंय बघा, त्यांनी उलट केलंय आहे का नाही. हा ऑप्शन इथं आणि हा ऑप्शन इथे दिलाय. खरं तर सुत्त पीठक हे बरोबर आहे, बुद्धांचे उपदेश आहे. विनय पीठक, विनय म्हणजेच काय, नियम असतात आहे का नाही. विनय पीठक म्हणजेच काय, नियम असतात. आणि अभिधम्म म्हणजे काय, धम्माचं तत्वज्ञान असतं आहे का नाही. धम्माचं काय असतं, तत्वज्ञान असतं. त्यामुळे ब आणि क चुकलेलं आहे, तर अ बरोबर आहे. आणि काय विचारलंय आपल्याला त्यांनी, अयोग्य असलेले म्हणजे चुकीचे विधान कोणते, तर ब आणि क हे विधान चुकीचे आहेत, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढे जाऊया. योग्य जोड्या लावा. आता बघा परत इथे दिले, प्रदेश दिलेत आणि तिकडचे राजे दिलेत. तर परत हा फॅक्च्युअल प्रश्न, ह्या गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे. जसं की गडवाल घराणा आहे त्याच्यामध्ये चंद्रदेव होता, नंतर परमार घराणा आहे त्याच्यामध्ये कृष्णराज होता, चव्हाण घराणा आहे त्यामध्ये वासुदेव होता, आणि चोल घराणा आहे तर त्यामध्ये विजयलाल होता. तर चोल राजा जे आहे तर हे पाठ करा, हे महत्वाचं आहे. चोल राजा गुप्त राजे नाही का, हे विचारलं जातं. तर हे विजयलाल आहे. अशा प्रकारे ऑप्शन काय येईल, ऑप्शन नंबर 3 जो आहे ते उत्तर आहे. हे फॅक्च्युअल आहे, हे माहितीच पाहिजे आपल्याला. चला पुढे जाऊया. वर्णनावरून व्यक्ती ओळखा. बघा हे आयोगाचा फेवरेट पॅटर्न आहे, की वर्णन दिलं असतं त्याच्यावर आपल्याला ओळखायचं असतं की राजा कोण आहे बाबा. आता बघा अगोदर राजांची नावं बघायचे कोणते आहेत, म्हणजे थोडीशी आयडिया येते. मोहम्मद तुगलक आहे, बरोबर, ते माहिती सगळे खूप फेरफार केले त्यांनी. फिरोज तुगलक आहे, गयासुद्दीन तुगलक आहे आणि इब्राहिम लोधी आहे. ठीक आहे, असे 4 ऑप्शन दिले. आता बघा पहिलं, हा अरबी आणि फारसी भाषेचा विद्वान होता. ठीक आहे, दोन्ही भाषेत होत्या. गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयामध्ये तो पारंगत होता, बरोबर. अशी शक्यता वर्तवली जाते की दिल्लीच्या सर्व सुलतानामध्ये तो कुशाग्र, धर्मनिरपेक्ष आणि बुद्धिसंपन्न. इथंच आपलं उत्तर आहे, काय धर्मनिरपेक्ष होता आणि बुद्धिसंपन्न होता, तर तो होता मोहम्मद तुगलक आहे का नाही, असं मानलं जायचं. नंतर आहे बघा, तो मुल्ला मौलवींचे मार्गदर्शन घेत नसे म्हणून याला वेडसर स्वप्नाळू, आणि हे पण हिंट आहे बरं का, त्याला वेडसर स्वप्न नाही का आपण म्हणतो, तुगलक आहे, मोहम्मद तुगलक आहे का तो आहे का नाही, उगाच तुगलकी बुद्धी चालू नको तू, तर असं नेहमी म्हटलं जातं. तर तो वेडसर स्वप्न असे अनेकांनी संबोधलं जात होता. तर आपला ऑप्शन असणार आहे मोहम्मद तुगलक आहे का नाही. खूप विचित्र डोक्याचा होता नाही का, राजधानी इकडनं दिल्लीहून औरंगाबादला वगैरे आणली, असं काही करायचा तो. तर मोहम्मद तुगलक. चला पुढे जाऊया. मोगलकालीन नाण्यांची विविध रूपे खाली दिलेली आहेत. बघा पहिलं, सोन्याच्या नाण्याला मोहर म्हणत, बरोबर आहे. मोहर म्हणजेच काय, मोहर, बरं का. खरं तर हे कसं उच्चार होता, मोहर, मोहर, ते मोहर झालं आहे का नाही. तर सोन्याच्या नाण्या म्हणतो का, सोन्याच्या मोहरा म्हणतो का नाही आपण, तसं. तर सोन्याच्या मोहरा, तर सोन्याच्या नाण्याला मोहर म्हणत, बरोबर आहे. दुसरं, चांदीच्या नाण्याला दाम नाही, चांदीचं नाणं का नाही त्याला रुपिया म्हणत, बरं का. रुपिया किंवा रुपया, रुपिया किंवा रुपया, चांदीच्या नाण्याला आहे का नाही. हे जे चांदीचं नाणं आहे का नाही त्याला काय म्हणायचे, रुपया किंवा रुपया आहे का नाही.
आणि तिसरं आहे तांब्याच्या नाण्याला रुपया नाही, हे उलट केलंय बघा, चांद्याच्या नाण्याला दाम म्हणत आहे का नाही, चांदीच्या नाण्याला काय दाम म्हणत, इथं काय केलंय फक्त उलट केलंय, म्हणजे हा जो रुपया आहे तो इथं पाहिजे होता, म्हणजे चांदीच्या नाण्याला रुपया म्हणत बरोबर आणि तांब्याच्या नाण्याला काय दाम म्हणत असं पाहिजे, तर इथं फक्त काय ऑप्शन उलटा झालाय, त्यामुळं ब आणि क जे आहे ते दोन विधान चुकीचे. तर एकदम सोपं सांगतो बघा, सोन्याचं जे आहे तर त्याला मुहर म्हणतात, सोन्याच्या नाण्याला, बरोबर आहे का नाही, त्या ह्याच्यामध्ये मोगल काळामध्ये. नंतर दुसरं चांदीचं आहे तर त्याला रुपया म्हणतात आणि जे तांब्याचं आहे तर तांब्याच्या ह्याला दाम म्हणतात, है का नाही, तांब्याच्या ह्याला दाम म्हणतात. अशा प्रकारे ऑप्शन आहे. त्यामुळे इथं विचारलं आपल्याला अयोग्य विधान, चुकीचे विधान कोणते, ब आणि क, तर ऑप्शन नंबर असणार आहे आपला 3, है का नाही, ब आणि क जे आहे तर ते आपलं इथं आन्सर आहे. चला पुढे बघूया. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा, है का नाही, जे पुढचं विधान दिलेले आहे तर ते आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. बघा, अवघ्या 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये आदिलशाहीच्या ताब्यातील तोरणा किल्ला जिंकून घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. बरोबर आहे, सुरुवातच होती स्टार्टिंग आपली छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 मध्ये आदिलशाहीच्या ताब्यातील, बरोबर आहे, तोरणा किल्ला जिंकून काय म्हणू आपण स्वराज्यात सुरुवात केली म्हणू आपण त्याला. नंतर स्वराज्याच्या सुरुवातीचे राजधानीचे ठिकाण रायगड नाही, सुरुवातीला राजगड होतं, लक्षात घ्या, इथं थोडासा चेंजेस केलाय, रायगड नाही तर राजगड आहे का नाही, राजगड सुरुवातीची राजधानी होती, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. स्वराज्याच्या सुरुवातीच्या राजधानीचं ठिकाण कोणतं होतं, राजगड होतं. स्वराज्य स्थापनेत आदिलशाहीचे सरदार जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि वाडीचे सावंत यांनी सहकार्य नाही, यांनी तो विरोध केलाय, हे विरोधी होते, आहे का नाही, हे विरोधी होते, उलट यांनी विरोध केला होता. हे ते आहेत का, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि वाडीचे म्हणजे सावंतवाडी, बरं का, लक्षात घ्या, सावंतवाडीचे सावंत असं आहे, ते वाडी नाही सावंतवाडीचे असं म्हणायला पाहिजे, सावंतवाडीचे सावंत आहेत का नाही, ते सगळे विरुद्ध होते स्वराज्याच्या, त्यामुळं काय म्हणू आपण तिसरं विधान पण चुकीचं आहे. कारण काय, हे काय म्हणतंय, स्वराज्य स्थापनेत ह्या सगळ्या लोकांनी सहकार्य नाही केलं, विरोध केला उलट, त्यामुळे म्हणू शकतो आपण पहिलं विधान बरोबर आहे, ठीक आहे, कारण का तोरणा जिंकला होता सुरुवातीला. दुसरं विधान चुकीचं आहे, कारण का रायगड नसून ते राजगड आहे, राजगड सुरुवात आपली राजधानी होती. आणि तिसरं जे आहे तर हे सगळे जे जावळीचे मोरे वगैरे आहेत का नाही किंवा सावंतवाडीचे सावंत वगैरे या सगळ्या लोकांनी विरोध केला होता, इथं सहकार्य दिलंय, त्यामुळं तिसरं विधान चुकीचं. ब आणि क चुकलं, अ बरोबर. आणि विचारलंय का आपल्या बोलल्यापैकी योग्य विधान कोणतं, तर योग्य कोणतं असणार आहे, फक्त अ, ऑप्शन नंबर 1 असणार आहे, फक्त अ जे आहे ते बरोबर आहे. चला पुढे बघूया. बाळाजी विश्वनाथांनी, आहे का नाही, बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद बंधूच्या मदतीने खालीलपैकी कोणत्या साली मुघल बादशाहकडून दख्खन प्रदेशाची चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मिळवला, तर ते बाळाजी विश्वनाथ, आहे का नाही, तो कोणता आहे वर्ष त्यांचं, 1719. चला फॅक्च्युअल प्रश्न आहे. भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर, आता पहिला पोर्तुगीज गव्हर्नर म्हणलंय बरं का, पहिला पोर्तुगल माणूस नाही विचारला, जर का पोर्तुगल माणूस म्हणलं तर वास्को द गामा, माहितीये 1498 साली आला बाबा, पण हे काय म्हणते पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोणता, तर पहिला पोर्तुगीज गव्हर्नर सगळ्यांना माहितीये फ्रान्सिस्को डी अल्मेडा, आहे का नाही, हा पहिल्यांदा आला होता. लक्षात घ्या, इथं वास्को द गामा गव्हर्नर म्हणून नंतर आलाय बरं का, लक्षात घ्या, हे दुसरं आहे. नंतर मार्टिन अल्फॉन्सो डिसूजा, हे पण ह्याच्यानंतर आलाय, पहिला तर फ्रान्सिस्को डी अल्मेडा होता, त्याच्यानंतर मार्टिन अल्फॉन्सो डिसूजा, अल्फॉन्सो डी अल्बुर्क, हे सगळे त्याच्यानंतर आले. पहिला कोण आला होता आपला फ्रान्सिस्को डी अल्मेडा, आहे का नाही, हा आला होता, त्यामुळे ऑप्शन नंबर जे आहे तर हे 3 बरोबर आहे. सोपा प्रश्न आहे, तसं हे वाचण्यात येतं बऱ्याच वेळा. चला पुढचं बघूया. डच व्यापाऱ्यांचा मराठी ऐतिहासिक कागदपत्रांत डॅश असा उल्लेख आहे, डच व्यापाऱ्यांचा, जे डच लोक आहेत का नाही तर त्यांचा आपले जे मराठी ऐतिहासिक कागदपत्र आहेत, जुने जे कागदपत्र डॉक्युमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा उच्चार डच व्यापाऱ्यांचा काय केलाय बघा, लक्षात घ्या, वलंदे. आता गनिम असणार आहे का, नाही, ऑप्शन बघा काय दिले, गनिम, अक्रो, हे पण नाहीये, कोणतेही नाही, ऑप्शन नंबर 2 जे आहे ते बरोबर आहे, वलंदेज असा त्यांचा उच्चार आहे. ठीक आहे. इंग्रजांच्या भारतात वखारी स्थापन करण्याचा योग्य क्रम लावा, म्हणजे इंग्रजांचा नाही, इंग्रजांचा आहे तो, इंग्रजांचा भारतात वखारी, आहे का नाही, जे फॅक्टरी त्यांनी स्थापन केल्या होत्या ते कुठे केल्या होत्या, सगळ्यांना माहिती, पहिली जी फॅक्टरी आहे ती सुरत मध्ये होती बरं का, लक्षात घ्या, पहिली जी आहे फॅक्टरी काय, सुरत, आहे का नाही. नंतर बघितलं का, मद्रास, कलकत्ता, सुरत आणि मुंबई, तर पहिलं काय यायला पाहिजे आपलं क, आहे का नाही, पहिली जी आहे ती सुरतला आहे, त्यामुळे ह्याला मी ऑप्शन 1 देतो, आहे का नाही, सुरत जी आहे तर ती 1 होती. नंतर कलकत्ता, मुंबई आणि मद्रास बघितलं, मद्रास 2 नंबरला होतं, बरोबर आहे. नंतर मुंबई 3 नंबरला आहे आणि कलकत्ता 4 नंबरला, आहे का नाही. तर आपला क्रम असला पाहिजे सुरत पहिला, बरोबर आहे का नाही, म्हणजे काय क, नंतर बघू आपण अ, क अ, नंतर डब, क अ डब,
क अ ड ब नाहीये इथं पण क अ ड ब. अरे इथंच उत्तर डायरेक्ट क अ ड ब. ब क ड नाही, क पाहिजे सुरुवातीला, क पाहिजे कारण का सुरुवातीला सुरत आलेला आहे. ऑप्शन नंबर जो आहे तर इथं आपला क अ ड ब हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 जे आहे तो बरोबर आहे कारण का सुरत हे सुरुवातीची फॅक्टरी होती. चला पुढे बघूया. मीर कासिम बद्दल खालील विधाने विचारात घ्या. आहे का नाही. आता मीर कासिम, मीर जाफर म्हणलं की आपल्याला ते बक्सरचं युद्ध आठवायला पाहिजे आहे का नाही. नवाबुद्दौला वगैरे नाही का, त्या अयोध्येचा नवाब वगैरे सगळे. मीर कासिम बद्दल खालील विधाने विचारात घ्या. हे जे आहे बक्सरच्या युद्धावर प्रश्न आहे बघा. 1764 साली झालं होतं का नाही बक्सरचं युद्ध. तर त्या मीर कासिमला काढून टाकलं, मीर जाफरला त्याला आणलं होतं बघा. मीर कासिम हा मीर जाफरचा जावई होता, बरोबर आहे का नाही, हा जावईच होता. 1765 साली ब्रिटिशांनी त्याला नवाब बनवले. आता कोणाबद्दल विचारलं त्यांनी, मीर कासिम बद्दल बरं का. तर 1765 साली ब्रिटिशांनी त्याला नवाब बनवले नाही, उलट ह्याला काढून टाकलंय आणि ह्याला मीर जाफरला बनवलंय. आहे का नाही, मीर जाफरला त्यांनी नवाब बनवलं कारण का ह्याला काढून टाकलं, हरवलं होतं. बिहारचा नायब सुभेदार राम नारायण हा मीर कासिमची सत्ता मानित नव्हता, बरोबर, त्याचा विरोध होता. अशा प्रकारे जर का बघितलं तर मीर कासिम हा मीर जाफरचा जावई होता, बरोबर हे विधान बरोबर आहे. पण दुसरं जे दिले त्यांनी 1765 साली ब्रिटिशांनी त्याला मीर कासिमला नवाब बनवले नाही, त्याला बनवलं नाही तर मीर जाफरला बनवलं, त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं विधान बिहारचा सुभेदार राम नारायण हा मीर कासिम सत्ता मानित नव्हता, त्याला विरोध करत होता, हे विधान बरोबर आहे. तर आपल्याला विचारलंय काय, विचारलंय इथं बघा कोणतं, हा अ आणि क बरोबर, बरोबर आहे. अ आणि क पहिलंच उत्तर आहे आपलं, अ आणि क बरोबर आहे. ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. पुढचं आहे तैनाती फौज स्वीकारणारी राज्य यांचा योग्य क्रम लावा. आता सगळ्यांना माहिती असेल तैनाती फौज जी आहे तर ती स्वीकारणारी राज्य, त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जे आहे ते कोणतं येतं बाबा, हैदराबाद. हैदराबादनं तर सुरुवात केली होती आहे का नाही, हैदराबाद जे आहे तर याने सुरुवात केली. त्यामुळे अ तर पहिल्यांदा पाहिजे. अ कुठे बघा, इथं पण आहे, इथं पण सगळीकडेच आहे, अ सगळीकडेच आहे. ठीक आहे, चला पुढे बघू आपण. हैदराबाद, त्याच्यानंतर आहे म्हैसूर, बरोबर आहे. हैदराबादच्या बाजूला म्हैसूरनं 2 नंबरला, म्हणजे 1 नंबरला होतं. नंतर हे म्हैसूर जे आहे ते 2 नंबरला होतं. ठीक आहे, नंतर अवध, पेशवा, तंजावर, तर तंजावर होतं. ठीक आहे, 3 नंबरला म्हणू आपण त्याला. बघा अ ब ड, अ ब क हा ऑप्शन गेला. अ ब क नाही, हा पण ऑप्शन गेला. अ ब ड इथे येतोय बघा आपला सुरुवात सिरियल आहे का नाही. नंतर अ ड हा पण ऑप्शन गेला. अशा प्रकारे अ ब ड आणि ड क ई आहे का नाही. क म्हणजे काय, अवध आला, आणि ई म्हणजे काय, पेशवा. पेशवा तर सगळ्यांना माहिती असेल, सगळ्या शेवटी नाही का बाजीराव दुसरा. तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर जो आहे तर ते इथं 3 बरोबर आहे का नाही. कारण का सुरुवातीला जे होतं हैदराबाद, सगळ्यात लक्षात ठेवा, एक सगळ्यात सुरुवातीचा कोण होता, हैदराबाद. सगळ्यात शेवटी होता पेशवा, बाजीराव पेशवा नाही का, दुसरा बाजीराव, सगळं गमावून बसला तो. चला पुढे जाऊया. 1757 ते 1773 या काळात खालीलपैकी कोणी बंगालचे गव्हर्नर म्हणून काम केले. 1757 ते 1773 या काळामध्ये सांगितले त्यांनी. कोण कोण होते बघा, त्याच्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह होता, वेन्सिटार्ट होता, हॉलवेल होता आणि वॉरेन हेस्टिंग होता. पण कॉर्नवॉलिस नाही, या लक्षात घ्या. इथे त्यांनी विचारलंय कोण नव्हता, कोण होता असं नाही. हा ठीक आहे, खालीलपैकी कोणते गव्हर्नर काम केले बाबा, तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये 4 जे आहेत ते गव्हर्नर आहेत. फक्त कॉर्नवॉलिस जो आहे का नाही तर तो नाही आपला, आहे का नाही. त्याच्यामध्ये जो एक ऑप्शन आहे कॉर्नवॉलिस जो आहे 1786 93 होता बघा, कॉर्नवॉलिस आहे का नाही, 1786 ते 93. आणि आपल्याला काय विचारलंय त्यांनी, 1757 ते 1773, आणि ह्याचा कार्यकाळ तर 1786 पासून सुरू होतोय 93 पर्यंत. त्यामुळं 1 2 3 4 हे 4 व्यक्ती होते, पण कॉर्नवॉलिस नव्हता, कारण कॉर्नवॉलिसचा काळ कधी 1786 ते 93. त्यामुळं ऑप्शन नंबर काय म्हणू आपण त्याला, अ क ब ड आहे का नाही. ऑप्शन नंबर 2 अ ब क ड म्हणा, अ क ब ड म्हणा, काही म्हणा. तर फक्त कॉर्नवॉलिस नाही, कॉर्नवॉलिसचा काळ काय 1786 ते 93 आहे. त्यामुळे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढे जाऊया. खालील पोलीस प्रशासनातील सुधारणा कोणी केल्या. आता बघा पोलीस प्रशासन म्हणा, मग ते डाक म्हणा, टेलिग्राफ म्हणा, हे सगळ्यामध्ये कोणी काय केलेलं आहे सगळ्यांना माहिती असेल, कॉर्नवॉलिसने केले आहे का नाही. डलहौसी, कॉर्नवॉलिस हे खूप महत्वाचे आहेत. म्हणजे जर का तुम्हाला गव्हर्नर करायचे असतील तर कॉर्नवॉलिस, नंतर डलहौसी आहे का नाही, हे 2-3 जे आहेत, किंवा बेंटिंग आहे का नाही, बेंटिंग पण महत्वाचं आहे. हे 2-3 गव्हर्नर पाठच करायचे, कारण का ह्याच्यावर हमखास आयोग प्रश्न विचारतं. बेंटिंग वर तर खूप प्रश्न असतात आहे का नाही, सतीप्रथा वगैरे बंद केलेली. चला बघा, खालील पोलीस प्रशासनातील सुधारणा कोणी केल्या. पोलीस दलावरील जमीनदारांचे अधिकार काढून टाकले, बरोबर. दर 20 मैलावर पोलीस चौक्या बसविल्या, लगेच कळालं असेल तुम्हाला आहे का नाही, कॉर्नवॉलिस साहेब येथे. प्रत्येक जिल्ह्यावर एक दरोगा नेमला. अशा प्रकारे इथं ऑप्शन नंबर 3 जे आहे तेच उत्तर आहे आपलं कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिसनं खूप सुधारणा केल्या. चला पुढे जाऊया. कोणाच्या काळात इनाम कमिशनची स्थापना झाली आहे का नाही. परत बघा आलं इनाम कमिशन. आता इनाम कमिशन जे आहे का नाही ते विल्यम बेंटिंगच्या काळात आलं होतं बरं का, ज्याच्या काळामध्ये सती प्रथा वगैरे बंद झाली
आहे का नाही, सती प्रथा किंवा ज्या जुन्या रूढी परंपरा होत्या ज्या की अयोग्य होत्या, त्या सगळ्या रूढी परंपरा ज्या आहेत का नाही, तर ते संपवण्याचं काम विल्यम बेंटिंगनं, म्हणजे विल्यम बेंटिंगनं बरेच चांगले काम केले. त्याच्यापैकी हे एक आहे बघा, सती प्रथा जी आहे ती बंद केली. इथं बघा वेलस्ली नाहीये, हेस्टिंग पण नाही, वॉरेन हेस्टिंग पण नाही, लॉर्ड एमहर्स्ट नाहीये, तर विल्यम बेंटिंग जे आहे का नाही तोच आहे. इनाम पद कमिशन जे आहे तर त्याची स्थापना त्यानं केली होती, आहे का नाही. बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या होत्या त्यांनी, त्याच्यामध्ये सती प्रथा पण येतं. चला पुढे जाऊया. 1813च्या चार्टर ऍक्ट बद्दल खालील विधाने विचारात घ्या. 1813 म्हणलं की लक्षात घ्या, आहे का नाही. 1813 म्हणजे काय येतं, चहा आणि चीन या दोनच गोष्टी ठेवल्या, बाकीच्या सगळ्या काढून टाकल्या. चहा आणि चीनचा अधिकार ठेवला, बाकी सगळे अधिकार काढून घेतले, आहे का नाही, ईस्ट इंडिया कंपनीकडनं. 1813च्या चार्टर ऍक्ट बद्दल खालील विधाने विचारात घ्या. कंपनीचा चीन सोबतचा व चहाचा एकाधिकार रद्द केला नाही, उलट चहा आणि चीन एवढंच ठेवलंय, उलट विधान दिले. फक्त चहा आणि चीन एवढाच अधिकार ठेवला, बाकीचे सगळे अधिकार काढून टाकले त्यांचे, आहे की नाही. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. इथं म्हणते फक्त ते कंपनीचा चीन सोबतचा चहाचा अधिकार रद्द केला नाही, उलट चहा पण ठेवलं आणि चीन, आहे का नाही. चहा आणि चीन हे दोन्ही गोष्टी ठेवल्या. ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन व्यापारी यांना भारतात स्थायिक होण्याची परवानगी दिली, बरोबर आहे. शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये देण्याची तरतूद केली, हे पण बरोबर आहे. पण पहिलं विधान चुकीचं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर काय विचारलं त्यांनी, बरोबर. हा, ब आणि क, आहे का नाही, ब आणि क बरोबर आहे. अ चुकीचं आहे, कारण का चार्टर ऍक्टनं चहा आणि चीन हे दोनच अधिकार ठेवले होते ब्रिटिशांना. चला ईस्ट इंडिया कंपनीला. पुढे जाऊया. खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा, आहे का नाही. जे पुढचं काय म्हणतंय, चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं. बघा, विल्यम जोन्सला भारतीय भाषा व संस्कृतीचा अभ्यास करण्यात रस होता, आहे का नाही. तर हे विल्यम जोन्सवर प्रश्न आहे. तर विल्यम जोन्स बरोबर आहे, त्याला भारतीय अभ्यास करायचं आवड होती. जोन्स व कोलब्रुक दोघांनाही प्राचीन भारतीय इतिहासाची चिडवड होती, बरोबर आहे. विल्यम जोन्स कलकत्ता हायकोर्टात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून कामही करत होता, बरोबर आहे. तर काय म्हणू आपण त्याला, यापैकी नाही, कारण का सगळे विधान जे आहेत ते बरोबर आहे. इथे विचारलंय चूक विधान सांगा, एकही विधान चुकीचं नाही, सगळे बरोबर आहे. चला पुढे बघूया. खालील व्यक्तीपैकी पाश्चात्य विद्या समर्थक कोण होते, आहे का नाही. म्हणजे पाश्चात्य विद्या म्हणजे बाहेरचं ज्ञान जे आहे ते घ्यायला पाहिजे असं कोण म्हणत होतं, तर सपोर्ट करणारे कोण आहेत बघा. तर बघा, पहिलं दिलंय वॉरेस विल्सन, नंतर विल्यम जोन्स, नंतर चार्ल्स ट्रेव्हलियन, नंतर बिशप हेबर आणि अलेक्झांडर डफ. त्याच्यामध्ये 3 बरोबर आहे. चार्ल्स होता, नंतर बिशप हेबर हे होते आणि अलेक्झांडर डफ हे होता. पण वॉरेस विल्सन आणि विल्यम जोन्स जे होते का नाही ते विरोधी होते. त्यामुळे ऑप्शन नंबर काय असणार, फक्त क, ड आणि ई. बघा ऑप्शन नंबर 3 क, ड, ई बरोबर आहे. पहिले विल्सन आणि जो जोन्स आहे ते मात्र चुकीचे आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, हंटर आयोगाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. आता लॉर्ड रिपन माहिती असेल, लॉर्ड रिपन आहे का नाही. लॉर्ड रिपननं हे हंटर कमिशन आणलं होतं, बरोबर आहे का नाही, 1882 साली. तर बघा, पहिलं हंटर आयोगाचे कार्यक्षेत्र माध्यमिक शिक्षण व विद्यापीठ शिक्षण होते. नाही, लक्षात घ्या, माध्यमिक नाही, प्राथमिक शिक्षणावर भर होता याचा, आहे का नाही. रिपननं सांगितलं होतं काय, प्राथमिक शिक्षणावर भर द्या. हा, त्यानंतर मग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्ष भर दिला, पण त्याचं मुख्य काम जे होतं ते माध्यमिक शिक्षण आणि विद्यापीठ शिक्षण नव्हतं. लक्षात घ्या, विद्यापीठ शिक्षण नव्हतं, काय होतं, प्राथमिक शिक्षण होतं. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे, कारण का भर कशावर होता, प्राथमिक शिक्षणावर होता. दुसरं, या आयोगाचे सर्वच प्रांतात दौरे काढून जवळपास 200 ठराव संमत केले, बरोबर आहे. नंतर साहित्य शिक्षण व व्यावसायिक शिक्षण असे माध्यमिक शिक्षणाचे 2 प्रकार असावे अशी शिफारस त्यांनी केली, बरोबर आहे. पण फोकस मात्र प्राथमिक शिक्षणावर होतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं काय विचारलं त्यांनी, कोणतं बरोबर आहे, तर ब आणि क बरोबर आहे, अ चुकीचं आहे. तर विधान ऑप्शन नंबर 1 बरोबर असेल, कोणतं, ब आणि क बरोबर, तर ऑप्शन नंबर अ जे आहे ते चुकीचं आहे. पुढे बघूया. बनारस विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. बघा, परत हा फॅक्च्युअल प्रश्न आहे. बनारस जे विद्यापीठ आहे 1916 साली स्थापन झाले, ठीक आहे, 1916 साली. शिक्षणावरील विविध आयोग व समित्या यांचा स्थापनेनुसार क्रम लावा. आता जसं की दिलेत बघा वेगळे, हंटर आयोग आहे, आता बघितलं आपण 1882, बरोबर आहे. नंतर थॉमस रॅली आयोग आहे 1902, सॅडलर आयोग 1917 साली आलाय, आणि हार्टोग आयोग जो आहे तो 1929 साली आलाय. मग जर का क्रम बघितला तर सगळ्यात जो जुना आहे तो कोणता आहे बघा, ह्याच्यामध्ये 1882 वाला, म्हणजे हा 1 नंबरला येईल, बरोबर. नंतर दुसरा जो आहे तो बघा कोणता आहे, 1902 म्हणजे हा 2 नंबरला येईल, ठीक आहे. नंतर आयोग हा सॅडलर आयोग 17 आणि त्याचा 19 म्हणजे परत काय येईल, हा 3 नंबरला आणि हा 4 नंबरला. म्हणजे सिरियल जशी आहे तशीच आहे, अ ब क ड. ऑप्शन नंबर 1 आहे तो याचं उत्तर आहे का नाही. अ ब क ड जसं सिरियल आहे तेच आपलं उत्तर येतं. चला पुढे बघूया. खालील विधाने विचारात घ्या. अमेरिकी मिशनरी सोसायटीचे 1824 भायखळा येथे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली. अमेरिकी मिशनरी सोसायटीने, बरोबर आहे, 1824 साली जे आहे तर भायखळा इथं मुंबईतलं जे आहे तर तिथं मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली, बरोबर आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेले धर्मप्रसारक हे अमेरिकी मिशनचे होते, ठीक आहे, बरोबर आहे.
नंतर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1826 साली नाही. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी जी आहे तर ती 1815 ला स्थापन झाली होती. इथं फक्त इयर चेंज केलंय. 1826 नाही तर 1815 आहे का नाही. 1815 साली स्थापन झाली होती. त्यामुळे पहिले दोन विधान बरोबर आहेत, पण तिसरं विधान मात्र चुकीचं आहे का नाही. पहिले दोन विधान जे की काय म्हणू आपण, हे जे बायखळा इथं स्थापन झालं होतं बरोबर आहे. महाराष्ट्र रूपात धर्मस्थळ हे पण बरोबर आहे, पण बॉम्बे एज्युकेशन सोसायटी स्थापना जी आहे ते 1826 नाही 1815 साली झाली होती. काय विचारलंय बरोबर, तर लक्षात घ्या अ ब बरोबर. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं आहे भवानी चरण बंडोपाध्याय यांनी 1822 साली कलकत्ता येथे खालील कोणते वृत्तपत्र सुरू केले. बघा वृत्तपत्र पब्लिकेशन हे खूप महत्वाचे, ह्याच्यावर पण खूप प्रश्न येत असतात. जसं की पहिला आहे बघा समाचार दर्पण, सगळ्यांना माहिती असेल आहे का नाही. दर्पण जे आहे तर जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर जे आहे त्यांनी सुरू केलं होतं. नंतर अमृत बाजार पत्रिका हे तर खूप फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. घोषबंधू जे दोघ जण होते त्यांनी सुरू केलेलं आहे. नंतर बेंगाल गॅजेट हे तर जेम्स ऑगस्टस हिकीनं सुरू केलं होतं, बरोबर आहे का नाही. हे तिन्ही जे आहेत तर ते ओळखीचेच आहेत आपल्या सगळ्या. तर ऑप्शन नंबर 2 समाचार चंद्रिका जे आहे का नाही ते मात्र हे बंडोपाध्याय यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवा समाचार दर्पण जांभेकर आहे, अमृत बाजार पत्रिका घोषबंधू आहे, दोघं जण भावांनी केले. बेंगाल गॅजेट हे जेम्स ऑगस्टस हिकीनं, तर समाचार चंद्रिका बंडोपाध्यायांनी छापलं होतं. चला पुढे जाऊया. खालील वैशिष्ट्ये कोणत्या कायद्याची आहेत. ठीक आहे, आता बघा अगोदर कायदा बघायचा, कारण का हे कायदे बघितलं तरच आपल्याला कळणार आहे ते काय आहे. वृत्तपत्रांचा मुद्रण नियंत्रण कायदा, ठीक आहे. परवाना अधिकार, लायसन्स म्हणून आपण त्याला. परवाना म्हणजे काय असतं, लायसन्स, बरं का, लक्षात घ्या परवाना. नंतर पंजीकरण कायदा, रजिस्ट्रेशन करणं, यापैकी नाही. तर 3च कायदे बघू आता. प्रत्येक अंकावर संपादक, मालक व मुद्रक यांचे नाव छापावे. आता ह्याच्यावरच कळलं पाहिजे हे काय लायसन्स असेल का किंवा रजिस्ट्रेशन करायचे का नाही. हे उत्तरपत्राबद्दल आहे, न्यूजपेपर बद्दल आहे. तर हा पहिलाच ऑप्शन असला पाहिजे. प्रकाशित करण्यापूर्वी तपासण्यासाठी पाठवावे, बरोबर आहे. हाच कायदा जनरल पॅम्पलेट व पुस्तकांसाठी लागू केला होता, बरोबर. तर हे सांगतो उत्तर काय, ऑप्शन नंबर 1 आहे, कारण का न्यूजपेपर बद्दल हे सगळं आहे. चला पुढे जाऊया. योग्य जोड्या जुळवा, आहे का नाही. इकडे बघा 2 दिलेत, द स्टेट्समन, ट्रिब्यून, इंडियन रिव्ह्यू आणि तलवार. हे परत पब्लिकेशन आहेत, कोणाचं आहे ते आपल्याला दिले इथं. त्याच्यापैकी मला वाटतं तलवार हे तुम्ही वाचलेलंच असेल किंवा कुठेतरी वाचण्यामध्ये आलंच असणार आहे तलवार, आहे का नाही. तर तलवार जे होतं तर ते काय वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. तर मी कसं लक्षात ठेवलं होतं हे तलवार म्हणजे काय धार असते, है का नाही. तर तलवारनं काय म्हणू आपण त्याला, चट्टोपाध्याय. चट्टान सुद्धा आपण कट करू शकतो. धार जर चांगली असेल का नाही तलवारीची तर चट्टान सुद्धा आपण कट करू शकतो. तर असं लक्षात ठेवा तलवार म्हणजे काय, चट्टोपाध्याय, है का नाही. असं लक्षात ठेवलं होतं मी. तर लक्षात ठेवा तलवार म्हणजे चट्टोपाध्याय झाले. ठीक आहे. नंतर द स्टेट्समन, आहे का नाही. स्टेट्समन म्हणजे काय, रॉबर्ट नाईट आहे. ट्रिब्यून, आहे का नाही, ट्रिब्यून दयाल सिंग मजीद आहे. आणि इंडियन रिव्ह्यू जे आहे तर ते नटेसन आहे. तर अशा प्रकारे उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे. तलवार लक्षात ठेवा, तलवार म्हणजे काय, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. चला पुढे जाऊया. खालील विधाने विचारात घ्या. आता परत सांगितले बघा इथं काय म्हणताय, खालील विधाने विचारात घ्या. संपूर्णतः मराठीत मुद्रित झालेले पहिले पुस्तक पंचोपाख्यान, आहे का नाही, बेसिक आहे पंचोपाख्यान, बरोबर आहे. विदुर नीती मराठीत प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक आहे, बरोबर. दर्पण हे मराठी भाषेतील वर्तमानपत्र 6 जानेवारी, परत आहे का नाही, बाळशास्त्री जांभेकर. दर्पण हे मराठी भाषेतील वर्तमानपत्र 6 जानेवारी 1823 रोजी सुरू झाले नाही. 1823 नाही, उलट हे 32 करा, आहे का नाही. ते 1832 साली झाले, 23 नाही, 1832 साली झाले. त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. हा, मराठीतलं मुद्रित झालेलं पहिलं पुस्तक पंचोपाख्यान, बरोबर. विदुर नीती हे दुसरं पुस्तक, बरोबर आहे. पण दर्पण जे आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं हे जे आहे ते 1823 नसून काय आहे, 1832, आहे का नाही, 1832 साली आहे. तर पहिले 2 विधान बरोबर आहेत, तिसरं विधान चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 येईल, अ आणि ब बरोबर आहे. ठीक आहे, अ आणि ब जे आहेत का नाही हे विधान बरोबर आहे. चला पुढे बघूया. खालील विधाने विचारात घ्या. बघा काय म्हणते, 1843 या सुमारास नाना शंकर शेठ यांनी जमशेदजी जीजीभाय ब्रिटिश बॅकर व्यापारी व अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे ग्रेट इंडियन रेल्वे, बरोबर आहे की नाही, ग्रेट इंडियन रेल्वे नावाच्या कंपनीची स्थापना केली. तर बरोबर आहे पहिलं विधान, नाना शंकर शेट्टी यांनी, ज्यांना मुंबईचं काय म्हणू आपण त्याला, काय म्हणा, रचनाकार म्हणा, काही म्हणा, आयर्नमॅन म्हणा. ब्रिटिश भांडवलदारांनी लंडन मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेची स्थापना केली, बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहे का नाही. शंकर शेट्टी यांच्या पण विधान बरोबर आहे, दुसरं विधान बरोबर आहे. तर दोन्ही विधान बरोबर आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो अ आणि ब, आहे का नाही, दोन्ही विधान बरोबर आहेत. पुढचं बघा, कोणाच्या काळात कलकत्ता ते आग्रा ही भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली. एकदम सोपं आहे, कारण का हे सगळे कामं कोणी केले, डलहौसीनं, आहे की नाही. टेलिग्राम टाकले असेल, फोन सुरू करणं असेल, सगळं जे आहे ते चांगले काम जे आहे ते डलहौसीनं केले होते. कोणाच्या काळात कलकत्ता आग्रा ही भारतातील पहिली टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली, तर उत्तर आहे डलहौसी. ठीक आहे, चला पुढे जाऊया.
रयतवारी पद्धती खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये राबवण्यात आली आहे का नाही? रयतवारी पद्धत जी आहे तर बघा, पहिलं मुंबईमध्ये होती ही, नंतर मद्रासमध्ये पण होती, आसाममध्ये पण होती, पण ओरिसामध्ये नव्हतं आणि अवधमध्ये पण नव्हतं. तर ऑप्शन असणार आहे अ ब क आहे का नाही? अ ब क फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्यामुळे याचं काही जास्त एक्सप्लेनेशन नसेल. चला पुढे जाऊया. पुढचा आहे ब्राह्मो समाजाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, ब्राह्मो समाज खूप महत्वाचा आहे. जसं ह्या 2-3 संस्था महत्वाच्या, तसं ब्राह्मो समाज पण खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, बघा 1828 साली राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. खूप वेळेस हे विधान आले आहे का नाही? मी तर म्हणेल हे 4-5 वेळेस विधान आलं असेल आतापर्यंत, आयोगाने विचारलंय. पहिलं विधान बरोबर आहे. ताराचंद्र चक्रवर्ती ब्राह्मो समाजाचे सेक्रेटरी सचिव होते, बरोबर, हे पण बरोबर आहे. ब्राह्मो समाजाच्या प्रसारासाठी संवाद कौमुदी व समाचार चंद्रिका आहे का नाही, हे पत्रे काढली होती, बरोबर आहे. ठीक आहे, दोन्ही आहे, संवाद कौमुदी आणि समाचार चंद्रिका. अशा हे विधान तर खूप वेळेस आले आणि ब्राह्मो समाजावर हमखास प्रश्न असतात. त्यामुळे तिन्ही विधान काय म्हणू आपण, बरोबर आहेत, सर्व बरोबर आहेत आहे का नाही? तिन्ही विधान बरोबर आहेत. स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली होती, ताराचंद्र चक्रवर्ती हे सचिव होते आणि हे संवाद कौमुदी आणि समाचार चंद्रिका हे पत्रे काढली होती. तिन्ही विधान बरोबर आहे. चला पुढे बघूया. अस्पृश्यता निवारक परिषद या नावाने अस्पृश्यतेची पहिली परिषद मुंबई येथे 23 मार्च 1918 रोजी भरविली होती. तिचे डॅश अध्यक्ष होते. आता बघा, असे काही प्रश्न असतात, हे तुम्हाला माहिती असतील तरच उत्तर येईल, नाही तर येणार नाही आहे का नाही? तर बघा, अस्पृश्यता निवारक परिषद या नावाने अस्पृश्यतेची आहे का नाही, तर पहिली परिषद मुंबई येथे 23 मार्च 1918 ला झाली होती. तर तिचे अध्यक्ष, थोडस लॉजिक लावायचं, अस्पृश्यता आहे म्हणजे काय, सयाजीराव गायकवाड असतील. म्हणजे जर का माहितीच नसेल तर सयाजीराव गायकवाड असतील. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, त्यावेळेस कुठे असेल, शाहू महाराज नव्हते, वीरा शिंदे पण नव्हते, सयाजीराव गायकवाड होते. पुढे बघा, मुंबईच्या कामगार मैदानावर लोकांची मोठी समाज झाली. त्यावेळी खालीलपैकी कोण म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याला आपण प्राणपणाने विरोध करू, आहे का नाही? म्हणजे कोणी स्टेटमेंट दिलं होतं असं मुंबईच्या कामगार मैदानावर, आहे का नाही? लोकांची मोठी जी सभा झाली होती, त्याच्यामध्ये एक जण म्हणलं होतं कोणी, की महाराष्ट्रापासून आहे का नाही मुंबई वेगळी करण्याला आपण प्राणपणाने विरोध करू, म्हणजे काय, मुंबईला वेगळं होऊच देणार नाही महाराष्ट्रापासून, असं कोण म्हणलं होतं? तर लक्षात घ्या, शंकरराव देव आहेत का नाही, ते म्हटले होते. पंजाबराव देशमुख आहेत का नाही, गोपाळराव खेडकर आहेत का नाही, कोणी नाही. ऑप्शन नंबर 4 आहे का नाही, शंकरराव देव आहेत का नाही, शंकरराव देव, तर यांनी ते म्हटलेलं होतं. ऑप्शन नंबर 4. चला पुढे जाऊया. दिनांक 16, 17, 18 जून 1927 रोजी स्टेट काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन हैदराबाद या शहरामध्ये असलेल्या डॅश या भागात झाले. परत बघा, हे फॅक्च्युअल प्रश्न असतात, हे तुम्हाला माहिती असेल तरच उत्तर येईल, नाही तर येणार नाही. तरी सुद्धा थोडस तुम्ही लॉजिक लावू शकता. हैदराबाद आहे बाबा, आहे का नाही, तर इथं शक्यतो मोमिडियन नाव असेल, ते आहे मुर्शिदाबाद, आहे का नाही, मुर्शिदाबाद ह्या एरियात झालंय. तर हे 1927 रोजी स्टेट काँग्रेसचं हे जे पहिलं अधिवेशन आहे हैदराबादमध्ये या शहरामध्ये असलेल्या मुर्शिदाबाद या भागात झालेलं आहे का नाही, हेच आपला आन्सर आहे, मुर्शिदाबाद. चला पुढे बघूया. सायमन कमिशनवर आहे का नाही, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असताना डॅश यांनी सायमन कमिशनचे समर्थन केले आणि भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका केली. कोण होते की ज्यांनी सगळा देश म्हणत होता सायमन गो बॅक आणि यांनी मात्र समर्थन केले? तर ते होते बघा, लॉर्ड बर्कनहेड, आहे का नाही. ह्या माणसानं समर्थन केलं होतं. लॉर्ड मिंटो नव्हते, लॉर्ड निस्को पण नव्हते, लॉर्ड चम्सफोर्ड पण नव्हते. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला असताना ह्या व्यक्तीने मात्र सपोर्ट केला होता. लॉर्ड बर्कनहेड आहे ते. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे इंग्लंडचे प्रधानमंत्री चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले? विन्स्टन चर्चिल माहित असेल तुम्हाला, आहे का नाही, इंग्लंडचे पंतप्रधान. तर इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स मिशन नाही का आपलं, तर क्रिप्स यांना भारतात पाठवले. तर क्रिप्स मिशन कशासाठी आलं होतं सगळ्यांना माहिती, त्यावेळी जपानने घेतले होते आपले एरिया, रंगून वगैरे. तर बघा, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचे रंगून व सिंगापूर जपानने जिंकून घेतलं होतं, बरोबर आहे. नंतर अमेरिकेने इंग्लंडला मदतीचे आश्वासन दिले, आहे का नाही. अमेरिका म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला मदत करू, इंग्लंडला मदतीचे आश्वासन दिले, परंतु भारताचा पाठिंबा घेण्यासाठी आग्रह धरला, आहे का नाही. दुसरं महायुद्ध लढायचं होतं, त्यामुळे भारताचा सपोर्ट पाहिजे होता, त्यासाठी क्रिप्स मिशन पाठवलंय. अशा प्रकारे दोन्ही विधानं बरोबर आहेत, आहे का नाही. कारण का, रंगून आणि सिंगापूर हे जपाननं जिंकलं होतं आणि दुसरं म्हणजे भारताचा पाठिंबा पाहिजे होता, आहे का नाही. दुसरं महायुद्ध सुरू होणार होतं, भारताचा पाठिंबा पाहिजे होता, त्यासाठी क्रिप्स मिशन पाठवलं होतं. अशा प्रकारे दोन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत. अ आणि ब जे आहे ते दोन्ही विधान बरोबर आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. खालील विधाने वाचा. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. हा, चितगाव जो आपला खटला होता का नाही, चितगाव, तर ते त्याच्यावर हा प्रश्न आहे बघा. सूर्यसेन बरोबर आहे. सूर्यसेन त्यांनी काय म्हणू, त्याच्यातले लीडरच होते, मुख्य होते. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते व त्यांनीच हे आखलं होतं सगळं, चितगाव खटला आहे तो. प्रीतिलता वड्डेदार यांना जन्मठेप झाली. याच्यामध्ये कल्पना दत्त पण होत्या बरं का, लक्षात घ्या, कल्पना दत्त.
चिटगाव आर्मरीवर नाही का हे केलं होतं, सगळे काय म्हणू आपण त्याला, टेलिफोन लाईन सगळ्या उघडून टाकल्या होत्या ते. प्रीतिलता वड्डेदार यांना प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त हे सोबत होत्या सूर्यसेनच्या, हे का नाही, मदतीला होत्या, पण त्यांना जन्मठेप झालेली नाही, लक्षात घ्या, कळलं का नाही. नंतर सूर्यसेनला पकडलं, त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार केले, सगळी गोष्टी माहिती आहेत. सूर्यसेन सोबत प्रीतिलता वड्डेदार पण होत्या आणि कल्पना दत्त पण होत्या, पण यांना जन्मठेप झालेली नाहीये, त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे, ते पहिलं विधान मात्र बरोबर आहे. ठीक आहे, असं म्हणू आपण त्याला, पहिलं विधान बरोबर, दुसरं चुकीचं, फक्त अ बरोबर, फक्त अ जे आहे ते बरोबर आहे. चला पुढे बघूया. 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. ठीक आहे, स्वामी रामानंद तीर्थावर प्रश्न आहे. यांना खालीलपैकी कोणाची साथ लाभली होती, म्हणजे त्यांना कोणाचा सपोर्ट मिळाला. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, स्वामी रामानंद तीर्थ आहेत का नाही, तर यांनी 1938 मध्ये हैदराबाद आहे का नाही स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती, हैदराबाद स्टेट काँग्रेसची. त्याच्यामध्ये कोण कोण मदतीला होते, पंडित विद्यासागर नव्हते, रवी उपाध्याय, सिराज अल हसन आणि नारायण रेड्डी, बरोबर आहे. आणि थोडंसं लॉजिक वापरा, हैदराबाद आहे, साऊथचा आहे, तर कोण असणार, ते रेड्डी वगैरे असणार आहे. तर लक्षात घ्या, सिराज अल हसन आणि नारायण रेड्डी हे त्यांच्या मदतीला होते. चला पुढे जाऊया. खालील विधाने वाचा, आहे का नाही, आपल्याला विधान वाचायचंय. आणि काय म्हणतंय, अयोग्य नसलेली, आहे का नाही, काय म्हणतंय, अयोग्य नसलेली. बघा काय म्हणते, अयोग्य, अयोग्य म्हणजे काय, चूक, आणि काय नसलेली म्हणजे काय, असं बरोबर, आपल्याला बरोबर ओळखायचंय, आहे का नाही, काय ओळखायचंय, बरोबर, बरोबर विधानं ओळखायचे आहेत आपल्याला. बघा, राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी अहमदनगरच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी अहमदनगरच्या, नाही लक्षात घ्या, अहमदनगरच्या तरुणांनी असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय नाही. ते जे गांधींचे विचार होते का नाही, त्या गांधींच्या विचारांना विरोध करण्यासाठी जे.पी. नारायण वगैरे आहेत का नाही, हे गांधींच्या विचारांना विरोध होता, त्या विरोधासाठी माहितीये का जे.पी. नारायण वगैरे त्यांनी स्थापन केलं होतं. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे, हे कारण नव्हतं, आहे का नाही. गांधींच्या विचारांना विरोध करायचा होता, कारण काय, बऱ्याच लोकांना गांधींचे विचार आवडत नव्हते, म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी ते पक्ष काढला होता. ठीक आहे, तर बघा पहिलं विधान चुकीचं आहे, कारण का, त्याचं कारण गांधींच्या विचारांना विरोध करणं हे आहे. पुढे बघा, वरील निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. त्याला म्हणतो आपण काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, CSP, आहे का नाही, काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, CSP पक्षाची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे, 1934 साली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, बरोबर, हे होते. जयप्रकाश नारायण, बरोबर, हे पण होते. आचार्य नरेंद्र हे मेन होते त्याचे, जयप्रकाश नारायण सेक्रेटरी म्हणा. मीनू मसानी आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया, बरोबर आहे, हे जयप्रकाश नारायण होते, आचार्य नरेंद्र देव तो होतेच. त्यामुळे दोन विधान बरोबर आहेत, जे पहिलं विधान आहे ते चुकीचे आहे. त्यामुळे असं म्हणू आपण त्याला, ब आणि क बरोबर आहे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 2 असेल, ब आणि क बरोबर. चला पुढे बघूया. 97 वा प्रश्न, खालील विधाने वाचा म्हणते. अयोग्य विधान, परत आपल्याला चुकीचं विधान बघायचं आहे का नाही. अयोग्य म्हणजेच काय, चुकीचं, चूक कोणतं ते शोधायचं. बघू आपण. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1920 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. 1920 नाहीये, 1915 साली, त्यामुळे इथं इयर चुकलेला आहे. ठीक आहे, हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा संघटनेची स्थापना झालेली आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1930 साली, नाही 1930 नाही, 1925 साली राष्ट्रीय RSS ची स्थापना केली, आहे का नाही. RSS आहे का नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तर 1930 नाही, 1925 साली स्थापना झाली RSS ची. तर हे RSS ची नागपूर येथे स्थापना झाली. नागपूर बरोबर आहे, पण हे 1930 साल चुकीचे आहे का नाही, कारण का 1925 साल आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली, बरोबर आहे. आणि कधी स्थापना झाली होती बनारसची, आताच बघितलं आपण, मागच्या प्रश्नामध्ये पण होतं, 1916 साली, आहे का नाही. तर बघा पहिलं विधान चुकीचं आहे, कारण का 1920 साली नाही, ते 1915 साली हिंदू महासभेची स्थापना झाली आहे. दुसरं, RSS ची स्थापना नागपूर इथं झाली, पण 1930 नाही, 1925 साली झाली आहे. आणि तिसरं विधान बरोबर आहे, बनारस हिंदू जे आहे विद्यापीठ त्याची स्थापना झाली 1916 साली झालेली आहे. तर असं म्हणू आपण, अ आणि ब चुकीचं आहे, फक्त क बरोबर आहे. तर काय विचारलंय त्यांनी आपल्याला, अयोग्य विधान चुकीचं कोणतं आहे, तर अ आणि ब विधान हे चुकीचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं आहे योग्य जोड्या लावा. बघा इथं परत आहे, आता लीडर, अरुणोदय, कॉम्रेड, वंदे मातरम वगैरे हे पब्लिकेशन आहेत, तर ते कोणी हे केलेत, वंदे मातरम, आहे का नाही, सगळ्यांना माहिती असेल, मॅडम भिकाजी कामा यांनी ते सुरुवात केली होती याची. लीडर जे आहे मदन मोहन मालवीय यांनी केलं होतं. अरुणोदय काशीनाथ फडके आणि कॉम्रेड जे आहे मोहम्मद अली जिन्ना, आहे का नाही. अशा प्रकारे ऑप्शन नंबर असेल
एक जो आहे तो इथं बरोबर आहे. चला पुढे बघूया. सत्यशोधक की ख्रिस्ती सेवक या पुस्तिकेमुळे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची बदनामी झाली होती, आहे का नाही. खूप चर्चेत आलं होतं ते पुस्तक, त्याच्यामुळं थोडंसं नाव खराब झालं होतं म्हणून आपण त्याला थोडीशी बदनामी झाली होती. ते म्हणजे महात्मा फुले, आहे का नाही. महात्मा फुलेंचं नाव खराब झालं होतं याच्यामध्ये. सत्यशोधक आहेत की ख्रिस्ती सेवक आहेत बाबा, अशी टीका करण्यात आली होती त्यांच्यावर, की खरंच हे सत्य म्हणतो का नाही सत्यशोधक महात्मा फुले, तर सत्यशोधक आहेत का ख्रिस्ती सेवक आहेत, आहे का नाही, असं थोडीशी टीका करण्यात आली होती महात्मा फुलेवर. उत्तर भारतातील भूमिकर व्यवस्थेचा प्रवर्तक, चला शेवटचा प्रश्न आहे. उत्तर भारतातील भूमिकर व्यवस्थेचा प्रवर्तक, फादर ऑफ लँड सेटलमेंट्स इन नॉर्थन इंडिया, त्यालाच म्हणतो जमीनदारी पद्धत, आहे का नाही, सुरू केली होती. तर असे कोणाला म्हटले जाते, तर ते आहेत मार्टिन बर्ड, आहे का नाही. यांनी जमीनदारी पद्धत राबवली होती. हे काय प्रणेते नाही म्हणून आपण, त्यांनी राबवलं होतं की जमीनदारी पद्धत जी आहे तर ती थोडीशी अंमलात आणली होती. फादर ऑफ लँड सेटलमेंट पण म्हणतात त्यांना, तर ते आहेत आपले मार्टिन बर्ड, आहे का नाही. तर मार्टिन बर्ड जे आहे तेच आपले इथं आन्सर आहे. अशा प्रकारे आपण दोन जे आहेत पॉलिटी आणि राज्य आपण हिस्ट्री, तर या दोन विषयांचं आपण डिस्कशन घेतलेलं आहे 1 ते 100 प्रश्नापर्यंत. याच्यामध्ये वरवर पाहिलं तर पॉलिटीमध्ये आपल्याला 3-4 टॉपिक खूप महत्वाचे आहेत. त्याच्यापैकी एक जो टॉपिक म्हणला तर लक्षात घ्या तो म्हणजे संसद हा टॉपिक महत्वाचा असतो. नंतर केंद्र राज्य संबंध हे पण महत्वाचे आहेत आपल्यासाठी, केंद्र राज्य संबंध. नंतर कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, घटनात्मक संस्था ज्या आहेत जसं की एनसीबीसी वगैरे आलंय, आहे का नाही, हे पण महत्वाचं असतं. आणि नंतर मग चौथा जो आहे विषय तो म्हणजे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि आपले कर्तव्य, आहे का नाही. तर हे 4 टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे. राज्यसेवा आपण ज्यावेळेस करतोय त्यावेळेस हे 4 टॉपिकवर आपण भर द्यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतोय तर त्यावेळेस लक्षात घ्या एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल आणि मॉडर्न. तर ह्याच्यामध्ये मॉडर्न वर थोडासा आता कमी प्रश्न येत आहेत, एन्शियंट आणि मिडिवल वर जास्त प्रश्न येतात, आहे का नाही. आपल्याला ह्याच्यावर जास्त भर द्यावा लागेल. आणि जो मॉडर्न हिस्ट्री आहे त्याच्यावर थोडेसे प्रश्न कमी येत आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यावर थोडासा जास्त भर द्यावा लागेल. ठीक आहे, असं वरवर आपण बघितलं तर हे थोडेसे टॉपिक महत्वाचे ठरतात. तर ह्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी भर द्या. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना चांगला पेपर गेलाय, पण ह्या डिस्कशन मध्ये आपण हेच घेतलंय की कोणते उत्तर बरोबर आहेत ते तर आहेच, पण त्यासोबत जे दुसरे ऑप्शन आहेत तर ते का चुकीचे आहेत आणि त्यांची ऍडिशनल माहिती काय असू शकते, आहे का नाही. कारण अनालिसिस त्यासाठीच घेतलं जातं की कुठं सिली मिस्टेक जे आहे तर त्या होता कामा नाहीत, किंवा जे दुसरे ऑप्शन आहेत ते चुकीचे का आहेत त्याचं एक्सप्लेनेशन पण आपल्याला माहिती हवं. तर त्यासाठी आपण हे अनालिसिस घेतलेलं आहे. अशा प्रकारे एमपीएससी प्रिलिमची जी टेस्ट नंबर 1 जी आहे का नाही, पॉलिटी आणि हिस्ट्री याच्यावरचं आपण डिस्कशन प्रश्न क्रमांक 1 ते 100 पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.